व्हॉट्सअप आणि फेसबुक. डॉक्टर साहेब, आता दैनंदिन जीवनाकडे जर आपण पाहिलं तर खूप ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे लोकांना याच्यामुळे. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुम्ही याच्याकडे कसं पाहता की त्याचा परिणाम होतो का? यस, सजीवानाम दहती चिंता निर्जीवानाम दहती चिता असं ग्रंथात म्हटलंय. बघा, फक्त एका टिंबाचा फरक आहे. सजीव व्यक्तीला चिंता जाळत असते आणि निर्जीव व्यक्तीला चिता जाळत असते. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की लोणचं जे आहे त्याच्यामध्ये लवंगरस जास्त आहे, ते तोंडी लावण्यापुरतच पाहिजे आणि अल्प प्रमाणात पाहिजे. भाजीची जागा जेव्हा लोणचं घेतं तेव्हा त्याचं प्रमाण चुकलंय, आणि प्रमाण चुकलं की लवंगरस शरीरात जास्त गेला म्हणजे केस गळणं, केस पिकणं, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या लवंगरसामुळे होतात. आणि म्हणून जे फक्त लोणच्या बरोबर ते आहार करतात त्यांनाही हे प्रॉब्लेम होतो. जसं 1 लिटरभर दुधामध्ये तुम्ही 1 चिमूटभर मीठ टाकलं तर अख्खं दूध ते नासं होतंय, तसं शरीराचं आहे. तुम्ही या पूर्ण शरीरामध्ये 1 चिमूटभर सुद्धा मीठ जास्त घेतलं तरी ते केस गळायला कारणीभूत ठरतं. अरे बापरे, मीठ शत्रू आहे. आहार आणि जीवनशैली आयुर्वेदानुसार कशी असली पाहिजे? दैनंदिन क्रमच चुकलाय, तसं झोपेचं पण सर्कल चुकलंय. नक्कीच. लोक रात्री 1, 2, 3 स्क्रीन टाइम वाढलाय आणि सकाळी 10 वाजता उठते. त्याचा काय परिणाम? आपण आपलं घड्याळ निसर्गाच्या घड्याळाबरोबर जेवढं संतुलित करणार तेवढं आपलं आरोग्य उत्तम राहणार. आणि निसर्गाचं आपलं घड्याळ पुढे मागे झालं की आपल्याला आजार होणार. जो माणूस निसर्गाच्या घड्याळाबरोबर स्वतःचं घड्याळ लावतो तो माणूस या सृष्टीमध्ये निरोगी राहतो. डॉक्टर साहेब, केस टिको न टिको, माणूस टिकला पाहिजे, त्याचा आत्मविश्वास टिकला पाहिजे. अगदी सर. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? त्याचे केस गेलेत किंवा परत आले नाही, की शेवटच्या केसापर्यंत लढायची आपली तयारी असली पाहिजे, मग काही अडचण येत नाही. आणि गेले तर गेले. हा, गेले तर गेले. मी टिकलो पाहिजे. जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, कधी विचार केला आहे का की आपल्या केसांचा आणि आत्मविश्वासाशी जवळचा काय संबंध आहे? केस गळायला लागले की माणूस फक्त बाहेरून नाही तर आतूनही कमकुवत वाटतो. पण आयुर्वेद सांगतो निसर्गात प्रत्येक समस्येचं उत्तर आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत त्या व्यक्तीला ज्यांनी या उत्तराचा शोध घेतला. डॉक्टर हरीश पाटणकर, सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ, जे नैसर्गिक औषधी, पंचकर्म आणि संतुलित जीवनशैलीच्या माध्यमातून केसांना पुन्हा नवजीवन देतात. आज आपण त्यांच्या अनुभवातून शिकणार आहोत केस कसे सांभाळायचे, गळती कशी थांबवायची आणि टक्कलपणावर आयुर्वेदाची खरी ताकद काय आहे. तर चला सुरू करूया हा विशेष प्रवास. तत्पूर्वी भारताचे सन्माननीय पंतप्रधान डॉक्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष स्टार्टअपचा त्यांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मंडळी, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. हा डॉक्टर साहेब, आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे केस गळती, टक्कल पडणे आणि केसाचं संगोपन कसं करणे या विषयावर. आता मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की केस गळतीची नेमकी कारण काय आहे? व्हॉट्सअप आणि फेसबुक. असं मी नाहीये. आयुर्वेदामध्ये अगदी 5000 वर्षापूर्वी संहितेमध्ये, वाग्भट संहितेमध्ये सुद्धा सांगितलेलं की फॉरवर्ड बेंडिंग किंवा बॅकवर्ड बेंडिंग म्हणजे खाली मान घालून काम करणं किंवा उशिणं घेता झोपणं. बघा, दोन्ही पण किती महत्वाची कारण सांगितलेले आहेत. बरोबर. आणि याच्यामुळे आपल्या शरीरातले जे दोष आहेत ते रोमकूपामध्ये जाऊन अडकतात. त्याच्यामुळे कफ रोमकूपात अडकतो आणि केस जो आहे तो गळून पडतो. नवीन केस तिथे येत नाही. म्हणजे अर्थात खाली मान घालून काम करणं हे सुद्धा एक कारण असू शकतं. आणि म्हणून मी गमतीने म्हटलं की व्हॉट्सअप आणि फेसबुक, कारण आजकाल इंस्टाग्राम वापरायचं, व्हॉट्सअप वापरायचं, फेसबुक वापरायचं, मोबाईल जास्त वापरायचं, तर खाली मान घालून जास्त काम करावं लागतंय. IT फील्ड मधले असतील, जास्त लॅपटॉपवरती काम करत असतील तरी पण हे दोष म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगचे किंवा बॅकवर्ड बेंडिंगचे होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात. एवढ्या बारीक कारणांपासून जी सुरुवात होते ते ग्रंथामध्ये धूम, आतप, तुषार, अंबुपान अशी खूप मोठी लिस्ट दिलेली की ज्याच्यामध्ये आत्ताच्या परिभाषेत कोरिलेट करायचं झालं तर 2 व्हीलर वरून प्रवास करणं, पोल्युशनमुळे जी डस्ट आपल्या डोक्यावरती पडत असते त्याच्यामुळे पण ते हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात. तुषार म्हणजे शॉवर खाली बसून आंघोळ करणं. म्हणजे आता पूर्वीच्या काळी तुषार म्हटलं जायचं, आता त्याला वेगवेगळे शॉवरच्या खाली आपण आंघोळ करतोय. आणि काही लोक बघा खूप स्पीडचा शॉवर घेत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचे हेअर फॉलिकल्स डॅमेज होतात आणि केस गळायला लागतात. पाणी पण गरम घेतात खूप.
गरम पाणी पण असतं, वरून केमिकल्स, म्हणजे खूप मोठा त्यांना शॅम्पूचा अगदी क्राऊन डोक्यावरती बनवायचा असतो. तर हे जी सगळी छोटी छोटी कारणं आहेत, ही सगळी कारणं केस गळण्यासाठी खूप महत्वाची ग्रंथात सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये स्पेशली पुन्हा लवंग रसाचं सेवन म्हणजे मीठ जास्त प्रमाणात खाणं, आम्ल रसाचं सेवन म्हणजे लिंबू पाणी किंवा कुठलंही आम्ल गुणधर्मी दह्यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणं, यांचा सुद्धा अतिमात्रेत सेवन झालं की आपले केस गळायला लागतात. आता मग क्षारयुक्त जे पाणी आहे त्याचा काही इम्पॅक्ट होतो का केसांवर? नक्कीच होत असतो. कसं आहे की आपल्या हेअरच्या जो शाफ्ट आहे, त्या शाफ्टचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला तर त्याचे क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेडुला असे 3 पार्ट पडतात. तर जेव्हा क्षारयुक्त पाण्यामध्ये आपण अंघोळ करतो किंवा आपण स्विमिंग टँक मध्ये जातो ज्याच्यामध्ये क्लोरिनेटेड वॉटर असतं, बरोबर. तर ते क्युटिकल मधून आत कॉर्टेक्स पर्यंत जातं आणि हेअरला डॅमेज करतं. त्यामुळे केस मधूनच तुटणं, केस दुभंगणं किंवा केस खूप ड्राय होणं या गोष्टी सुरू होतात. तर त्याच्यासाठी बघा, कोणत्याही स्विमिंग टँकच्या बाहेर काय लिहिलेलं असतं की पहिलं नॉर्मल वॉटरने तुम्ही आंघोळ करा आणि मग स्विमिंग टँक मध्ये जा. तर त्याच्या मागचं प्रयोजन काय असतं की जेव्हा नॉर्मल वॉटरने तुम्ही हेअर रिन्स करता, धुता फक्त, त्यावेळी नॉर्मल वॉटर त्या क्युटिकल वरती जमा होतं. त्यामुळे क्लोरिनेटेड वॉटर आत जायला जागा मिळत नाही. आणि पुन्हा म्हणजे स्विमिंग टँक मधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने तुम्ही आंघोळ करायची. त्यामुळे जमा झालेलं थोडंफार क्लोरीन सुद्धा निघून जातं. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती जर आपण फॉलो केली तर मग क्षारयुक्त पाण्याचा आपल्याला काही त्रास नाही. आता बरेच लोक पर्यटनाला जातात समुद्रकिनारी, तर तिथं समुद्रात डुबक्या घेतात, तर ते क्षारयुक्त पाणी काय डॅमेज करतं का केसांना? कोणतंही क्षारयुक्त पाणी डॅमेज करतोच. त्यामुळे खूप लोकांचा हा अनुभव असतो की समुद्रातून बाहेर आल्यानंतर ते सगळे एकदम चरबट असे केस होतात किंवा ड्राय होतात, वृक्ष होतात, फ्रीझी हेअर हा त्यांचा पर्टिक्युलरली सिम्पटम असतो. तर अशा वेळी पुन्हा आपण नॉर्मल वॉटरने केस धुतले पाहिजेत. चांगल्या पद्धतीने ऑइल मसाज त्या ठिकाणी केली पाहिजे किंवा काही केराटिनचे शॅम्पू असतील किंवा आयुर्वेदात ज्याला आपण म्हणूयात की स्निग्ध गुणधर्माची तेल किंवा तुप त्या ठिकाणी लावायला सांगितलेले, ती जर आपण लावली तर हे डॅमेज्ड हेअर आपण वाचवू शकतो. आता खेड्यापाड्यात पण आता विहिरी राहिल्यात, तर त्यात काय होतं, जे शेतामध्ये केमिकल्स फवारले जातात त्याचं पाणी त्याच्यात उतरतं, मग त्यात जर पोहलं तरी तो परिणाम जाणवेल का? एवढंच काय, आपल्याकडे वाघोली सारख्या भागामध्ये किंवा लोहगाव सारख्या भागामध्ये तिथे बघा बोरवेलचं पाणी किंवा क्षारयुक्त पाणी जास्त आहे. बरोबर. हीच गोष्ट आहे, कारण आजूबाजूला पुन्हा विहिरी आहेत, त्याच पद्धतीचा पाणी साठा आहे आणि तिथल्या भांड्यांना सुद्धा व्हाईट कलरचे क्षार लागलेले असतात. मग जर भांड्यांना थर लागू शकतो तर केसांचं काय होत असेल सांगा बरं तुम्हाला. आणि त्यामुळे अशा लोकांमध्ये जे बोरवेलचं पाणी वापरतात त्यांचे केस जास्त गळतात, क्षारयुक्त पाणी वापरतात त्यांचे केस जास्त गळतात. त्यांच्यासाठी अगदी सोपा उपाय, घरामध्ये जे आरोचं पाणी आपलं असतं ऍटलिस्ट ते पाणी त्यांनी केस धुण्यापुरतं जरी वापरलं किंवा अगदीच खूप प्रिशियस हेअर असतील तुमचे, तुम्ही म्हणेल बिस्लरी वॉटर सारखं तुम्ही वॉटर ऍटलिस्ट 2 लिटर केस धुण्यापुरतं तरी वापरलं पाहिजे. कारण शेवटी डोक्यावरचा क्राऊन आहे, हा नॅचरल मुकुट आहे देवाने दिलेला, तो आपण टिकवला पाहिजे. तर वात, पित्त, कफ या 3 गोष्टी आयुर्वेदात प्रामुख्याने सांगितल्या, तर याचा परिणाम कसा होतो त्याच्यावर? कसं आहे की आपल्या केसांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे रूट, शाफ्ट आणि टिप. आता समजा हा केस आहे, इथून वरचा पार्ट आपण हा केस म्हणून बघितला, तर याचा हा खालचा जो पार्ट आहे स्काल्पच्या आतमध्ये जो जातो तो रूटचा पार्ट असतो, मधला जो पार्ट आहे तो शाफ्टचा पार्ट आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो टिपचा पार्ट आहे. आता याचं रूट, शाफ्ट आणि टिप यांचं जर तुम्ही विभागणी केली तर तुम्हाला लक्षात येईल की आधी, मध्य, अंत, उत्पत्ती, स्थिती, लय. त्यामुळे रूट बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी, शाफ्ट बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी अँड टिप बिलॉंग्स टू वात डॉमिनन्सी. म्हणजे एका केसामध्ये सुद्धा तुम्हाला कफ, पित्त आणि वात हे 3 बघायला मिळतात. एवढंच काय, त्याचे जे 3 रूट्स आहेत ऍनाजन, कॅटाजन आणि टिलोजन, या रूटच्या फेजेस आहेत. तर ऍनाजन फेज बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी, कॅटाजन फेज बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी अँड टिलोजन फेज बिलॉंग्स टू वात डॉमिनन्सी. आपल्याला त्या फेजेस नुसार सुद्धा त्यातले वात, पित्त, कफ बघायला मिळतात. डॉक्टर साहेब, आता दैनंदिन जीवनाकडे जर आपण पाहिलं तर खूप ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे लोकांना याच्यामुळे, तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुम्ही याच्याकडे कसं पाहता की त्याचा परिणाम होतो का? प्रत्येक गोष्ट म्हणजे आता बघा, स्ट्रेस जे आहे त्याला चिंता असं म्हटलं जातं आणि ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की रसवाहिनी दुष्यंती चिंतानांच्या चिंतनान, म्हणजे रसवा स्रोतसाची दृष्टी ही चिंता किंवा अतिचिंता केल्यामुळे होते. आणि मग केस रोमकूप म्हणजे केसाच्या ठिकाणी ज्या स्मॉल कॅपिलरीज आहेत तिथे सुद्धा रसधातू गेलेला आहे, त्या केसांचं प्रीणन करायला गेलेला आहे. त्याची दृष्टी कोणामुळे होते? चिंता, अतिचिंता केल्यामुळे होते. म्हणजे शोक, श्रम आणि क्रोध
ग्रंथामध्ये हे 3 एवढी महत्वाची कारण सांगितलेली आहेत की जी लोक सतत शोक करत राहतात, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सतत निगेटिव्हिटी, सतत रडत राहणं, सतत काहीतरी कमतरता काढत राहणं. श्रम म्हणजे अनावश्यक एक्झर्शन जास्त करतात, एक्झरसाइज म्हणत नाहीये मी, एक्झर्शन जास्त करतात, अनावश्यक तक करणं ज्याला आपण मराठीत म्हणतो. आणि शोक म्हणजे सतत कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये राहणं, कुठल्या तरी दुःखात राहणं. ही 3 महत्वाची केस पिकण्याची कारण सुद्धा सांगितलेली आहेत. म्हणजे केस गळणं असो अथवा पिकणं असो, शोक, श्रम आणि क्रोध ही 3 खूप महत्वाची कारण आहेत. क्रोध करणारे लोक बघा सतत चिडके असतात, सतत चिडतात. चिडणाऱ्या लोकांचे केस 100% गळतात, 100%. अरे बापरे. आपल्याकडे म्हटलं जातं की चिंता ही चिते समान असते. येस, सजीवानाम दहती चिंता, निर्जीवानाम दहती चिता असं ग्रंथात म्हटलंय. बघा फक्त एका टिंबाचा फरक आहे. सजीव व्यक्तीला चिंता जाळत असते आणि निर्जीव व्यक्तीला चिता जाळत असते. आहार आणि जीवनशैली आयुर्वेदानुसार कशी असली पाहिजे? आयुर्वेदामध्ये आपल्याला षड्रसात्मक आहार सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या आहाराच्या ताटामध्ये मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय असं सगळं भरलेलं ताट असलं पाहिजे. आता काही लोक जण काय करतात, एकरसात्मकच जास्त खातात. म्हणजे आता समजा लोणचं आवडलं तर लोणच्या बरोबरच ते खातात. किंवा कधी कधी मेसमध्ये काय होतं की भाजी आवडत नाही, खूप जणांना वेगवेगळ्या भाज्या आवडत नाही, तर ते मग लोणच्या बरोबर जास्त खातात. तर आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की लोणचं जे आहे त्याच्यामध्ये लवणरस जास्त आहे, ते तोंडी लावण्यापुरतच पाहिजे आणि अल्प प्रमाणात पाहिजे. भाजीची जागा जेव्हा लोणचं घेतं तेव्हा त्याचं प्रमाण चुकलंय, आणि प्रमाण चुकलं की लवणरस शरीरात जास्त गेला, लवणरस शरीरात जास्त गेला की केस लवकर पिकायला लागतात. कारण लवणरस हा जरा व्याधी कारक सांगितलेला आहे, वली पलित खालित्य कारक सांगितलेलं आहे. म्हणजे केस गळणं, केस पिकणं, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या लवणरसामुळे होतात. आणि म्हणून जे फक्त लोणच्या बरोबर ते आहार करतात त्यांना हे प्रॉब्लेम होतो. म्हणून आयुर्वेद हा षड्रसात्मक आहार सांगतो की 6 रस तुमच्या आहारात पाहिजेत. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय ते बॅलन्स पद्धतीने पाहिजेत. आपण चपाती बनवताना किंवा भाजी बनवताना सुद्धा मीठ किती टाकतो? थोडं, चिमूटभर, थोडंच. तेवढंच त्याचं स्थान आहे. त्याच्यापेक्षा त्याचं स्थान वाढलं की ते इम्बॅलन्स करतं. जसं 1 लिटरभर दुधामध्ये तुम्ही 1 चिमूटभर मीठ टाकलं तरी अख्खं दूध ते नासं होतंय, तसं शरीराचं आहे. तुम्ही या पूर्ण शरीरामध्ये 1 चिमूटभर सुद्धा मीठ जास्त घेतलं तरी ते केस गळायला कारणीभूत ठरतं. अरे बापरे, मीठ शत्रू आहे. हो, 1 ग्रॅम मीठ 60 ग्रॅम पाण्याला धरून ठेवतं सर. अरे 1 ग्रॅम मीठ. मिठामुळे सूज वाढते, मिठामुळे बीपी वाढतो, मिठामुळे कितीतरी प्रॉब्लेम्स होतात. मीठ गरजेचंच आहे पण ते प्रमाणात, त्याचं प्रमाण ठरलं. आता दिनक्रम जेवणाचा, आहाराचा कसा असला पाहिजे म्हणजे आपलं संतुलित एक जीवनमान तयार होईल? आयुर्वेदामध्ये प्रातः सायं भुंजित असं सांगितलेलं आहे. म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी, म्हणजे सूर्योदयाच्या वेळी एक आपण आहार घेतला पाहिजे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी एक आहार घेतला पाहिजे. जगामध्ये मनुष्य हा प्राणी सोडला तर दुसरे कुठलेही प्राणी त्यांचा नियम तोडत नाही. ओके. हा, कोणी सूर्यास्तानंतर खात बसायची गरज पडत नाही. सूर्योदय ते सूर्यास्त त्यांचं मस्त दिनक्रम चाललेला असतो. मनुष्य प्राणीच असा आहे की त्याला लहानपणापासून ट्रेनिंगच असं मिळालं. ते ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये जेव्हा तो जायला लागतो तेव्हा त्याला ट्रेनिंग मिळतं. सिंगल बेल, वॉटर बेल, डबल बेल, लंच ब्रेक. आता मला सांगा, भूक लागल्यानंतर खाल्लं पाहिजे की बेल वाजल्यानंतर खाल्लं पाहिजे? भूक लागल्यानंतर. भूक लागल्यानंतर खाल्लं पाहिजे. पण ट्रेनिंग काय मिळालं? बेल वाजल्यानंतर खायचंय, बेल वाजल्यानंतर पाणी प्यायचं. माणूस स्वतःला विसरूनच गेलेला आहे. तो यंत्र झालाय, तो यंत्र झाला. तो घड्याळ सांगतोय आता त्याचं स्मार्ट वॉच त्याला की आता तुझे पाणी पिण्याची वेळ झालेली, पाणी पी. आता तू खूप वेळ झाला एका जागेवरती बसलेला आहे, थोडंसं वॉकिंग करून ये. म्हणजे मानवाची पूर्ण जी ब्रेनची सिस्टीम आहे ते आता इन्स्ट्रुमेंट्सने हॅक केलेले, AI ने हॅक केलेले, आणि स्वसंवेदना ज्याला म्हटलं जातं त्या माणूस विसरत चाललेला. आजार म्हणजे दुसरं काय हो? तहान नीट न लागणं, भूक नीट न लागणं, झोप नीट न येणं, बरोबर, पोट नीट न साफ होणं, लघवीला नीट न साफ होणं, ह्याच तर तक्रारी असतात माणसाच्या. आणि प्राकृत जगणं म्हणजे काय? तहान लागल्यानंतर पाणी पिलं पाहिजे, भूक लागल्यानंतर जेवण केलं पाहिजे, झोप लागल्यानंतर झोपलं पाहिजे. बरोबर. जर मलमूत्र विसर्जन करण्याची संवेदना शरीराने दिली तर मलमूत्र विसर्जन केलं पाहिजे. शरीराला काय करायचंय? तुम्ही पंतप्रधान आहात का तुम्ही राष्ट्रपती आहात? पंतप्रधानाचा पाय मोडला तरी पण त्याला 21 दिवसच प्लास्टर आहे, आणि सामान्य माणसाचा पाय मोडला तरी त्याला 21 दिवस प्लास्टर आहे. मोडलेला पाय विचारत नाही आता पंतप्रधान आहे, VIP तर लवकर भरू.
शरीराचे जे सेल आहेत त्यांच्या शरीरात पण 120 दिवसानंतर आरबीसी मरणार आहेत आणि सामान्य माणसाच्या शरीरात पण 120 दिवसानंतरच ते आरबीसी मरणार आहेत. त्यांचं प्रोडक्शन एकसारखंच आहे, त्यांचा जिनोटिक टाईप एकसारखाच आहे, कारण दोन्ही मनुष्य प्राणीच आहेत. या सामान्य माणसाने सुद्धा तहान लागलं पाणी पिलं पाहिजे आणि मलमूत्राचा वेग आल्यानंतर गेलंच पाहिजे आणि राष्ट्रपतीने सुद्धा हाच नियम पाळला पाहिजे. तर आरोग्य धर्म पाळला जाणार आहे आणि तर आरोग्य जपलं जाणार आहे. जे लोक आरोग्य धर्माचं पालन करणार नाहीत त्यांना आजार होणार, मग ते साधे माणसं असू देत नाहीतर राष्ट्रपती असू देत. बरोबर. आता आताचे जे लोक आहेत की जंक फूड घेतात, फास्ट फूड घेतात, ह्याचा काय परिणाम होतो? दिवसभर चरत राहतात काही ना काही. बघा, साधी गोष्ट आहे, जंक फूड किंवा फास्ट फूड ज्याला आपण म्हणतो ते फास्ट आहे म्हणजे आपण फास्ट खातो म्हणून फास्ट फूड म्हणतोय, ते फास्ट बनतंय म्हणून फास्ट फूड म्हणतोय का? नाही, ते फास्ट वे टू डाय आहे म्हणून ते फास्ट फूड आहे. ओके. हा, आता एखादं 2 मिनिटात मॅगी तयार झाली म्हणून ती फास्ट फूड मध्ये येत नाही. बरोबर. आपला कन्सेप्ट कसा आलेला आता, पटकन जे तयार होतं ते फास्ट फूड. पचायला किती वेळ लागतोय त्याला महत्व आहे. अन्न किती वेळात तयार झालेलं आहे त्याला महत्व नाहीये, ते पचायला किती वेळ लागतोय त्याला महत्व जात आहे. आणि जे आता फास्ट फूडच्या कॅटेगरीमध्ये सगळं येत आहे ना सर, तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, त्या प्रिझर्वेटिव्ह टाकल्याशिवाय ते रेडी टू इट बनत नाहीत. आणि प्रिझर्वेटिव्ह टाकणं म्हणजे त्याच्यामध्ये लोणचं जसं तयार करतात प्रिझर्वेटिव्ह टाकून, मीठ टाकून, व्हिनेगार टाकून, असे सगळे केमिकल्स, अजिनोमोटो सारखे सगळे वेगवेगळे केमिकल्स त्याच्यामध्ये वापरले जातात. त्यांचा इम्पॅक्ट शरीरावरती होतो आणि ते शरीरामध्ये आले की आपल्या शरीरातली लवण रसाचं प्रमाण वाढतं आणि केस गळायला लागतात, केस पिकायला लागतात, तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. म्हणून फास्ट फूड टाळलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आता जसं आपण बोललो की दैनंदिन क्रमच चुकलाय, तसं झोपेचं पण सर्कल चुकलंय. नक्कीच. लोक रात्री 1, 2, 3 स्क्रीन टाइम वाढलाय आणि सकाळी 10 वाजता उठते, त्याचा काय परिणाम? दिवा सॉप म्हणून आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे. दिवा सॉप म्हणजे दिवसा झोपणं. आता खूप जणांना आमच्याकडे पेशंट येतात, आम्ही विचारतो त्यांना दिवसा झोपता का, ते म्हणतात नाही. आम्ही म्हणतो बरं ठीक आहे, रात्री किती वाजता झोपता? कारण लोकांना दिवसा झोपणं म्हणजे दुपारी जेवल्यानंतर झोपणं एवढंच माहिती. बरोबर. मग त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा की रात्री किती वाजता झोपता? मग ते सांगतात 12-1 वाजता झोपतो, कोणी सांगतो 2 वाजता झोपतो. मग त्यांना पुढचा प्रश्न विचारा सकाळी किती वाजता उठता? तर कोणी म्हणतं 8 वाजता, कोणी 10 वाजता, कोणी 12 वाजता. तर सूर्योदय सकाळी 6 वाजता झालेला. बरोबर. 8 वाजता उठला तर 2 तासाचा दिवा स्वाप आहे, तो 10 वाजता उठला तर 4 तासांचा दिवा स्वाप आहे. आणि दिवा स्वाप हे केस गळण्याचा हेतू सांगितलेला आहे. आणि म्हणून दिवसा झोपणं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने, आयुर्वेदाच्याच काय, तुम्ही साधारण कॉमन लॉजिक जरी लावून बघितलं तरी तुम्ही लक्षात येईल. या निसर्गाच्या चक्रानुसार आपण चालायचं ठरवलं तर निसर्गाचं चक्र काय सांगतं, सिर्केडियन सायकल एक सांगितलेली ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं. बायोलॉजिकल रिदम आहे आपल्या शरीराचा. आपण आपलं घड्याळ निसर्गाच्या घड्याळाबरोबर जेवढं संतुलित करणार तेवढं आपलं आरोग्य उत्तम राहणार. आणि निसर्गाचं आपलं घड्याळ पुढे मागे झालं की आपल्याला आजार होणार. जो माणूस निसर्गाच्या घड्याळाबरोबर स्वतःचं घड्याळ लावतो तो माणूस या सृष्टीमध्ये निरोगी राहतो. सर, साधा प्रश्न मीच तुम्हाला विचारतो, तुम्ही सूर्याला उठवलं पाहिजे का सूर्याने तुम्हाला उठवलं पाहिजे? आम्ही सूर्याला उठवलं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणून आरोग्य भास्करात इच्छेत असं ग्रंथात म्हटलेलं आहे की तुम्हाला जर उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर तुम्ही सूर्याची उपासना केली पाहिजे. मग मला सांगा, ज्या गोष्टीची उपासना करायची त्याच्या आधी आपण उठायला नको? बरोबर. मग जे लोक सूर्योदयापूर्वी उठतात ते सगळे निरोगी राहतात. आता इथं फ्लॅट सिस्टम आहे, महिना 2-2 महिने लोकांना सूर्य दिसत नाही. फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणं हा जरी आपला काय म्हणूयात की मजबुरी जरी असली, पर्याय नाहीये म्हणून राहत असलो तरी सकाळी उठणं, जिथं सूर्य दिसतोय त्या ग्राउंड पर्यंत जाणं हे तरी आपल्या हातात आहे ना. किंवा त्या सोसायटीच्या टेरेसवरती आपण गेलो तरी पण सूर्यदर्शन आपल्याला होणार आहे. त्यामुळे फ्लॅट संस्कृती जरी असली तरी उलट आता त्या फ्लॅट संस्कृतीतनं बाहेर पडून सूर्योदयापूर्वी आपण ग्राउंडवर गेलं पाहिजे, टेरेसवर गेलं पाहिजे, सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे. जोपर्यंत आता तुम्ही बघा भारतातल्या सगळ्या लोकांचं व्हिटॅमिन डी चेक करा, ते तुम्हाला कमीच जाणवेल. कारण ते सकाळचं कोवळं ऊनच मिळत नाही. ते जर ऊन मिळालं नाही तर शरीरामध्ये हाडांची निर्मिती चांगली होणार नाही. आणि हाडांची निर्मिती चांगली नाही झाली तर हाडांमधून जे केस तयार होतात ते चांगले होणार नाही. म्हणजे अल्टिमेटली कुठे आलो आपण? परत झोपेपाशी आलो आणि केस गळतीपर्यंत आलो. म्हणजे सकाळी उशिरा उठणं हे सुद्धा केस गळतीचं जेवढं महत्वाचं कारण आहे तेवढंच महत्वाचं कारण सकाळचं कोवळं ऊन केसांना न मिळणं हे सुद्धा आहे.
सकाळी तेल लावलं गेलं पाहिजे आणि कोवळ्या उन्हात बसलं गेलं पाहिजे, म्हणजे आपले केस गळणं थांबतं. रात्री योग्य वेळ कोणती की त्यावेळी झोपलं पाहिजे? बघा सर, रात्री 9 ते 12 मध्ये ह्या 3 तासात झोप मिळाली तर आपली 80% झोपेचा कोटा पूर्ण होतो. 12 ते 3 या वेळेत झोप मिळाली तर आपला 60% झोपेचा कोटा पूर्ण होतो. आणि 3 ते 6 मध्ये झोप मिळाली तर आपला 40% झोपेचा कोटा पूर्ण होतो. ओके. म्हणजे आपण जेवढं उशीर करणार झोपायला तेवढं आपण जास्त वेळ झोपलो तरी आपला त्याचं सॅटिस्फॅक्शन कमी मिळालं. आणि तुम्ही जेवढ्या लवकर झोपणार, समजा संध्याकाळी गावाकडे बघा, आपल्या आजी आजोबा 7 वाजता झोपायचे. बरोबर. त्यामुळे 3-3:30 वाजेपर्यंत त्यांची झोप पूर्ण व्हायची. कोंबडा हरवला की ते उठायचे आणि त्यांचा दिनक्रम ब्राह्मण मुहूर्ताला सुरू व्हायचा आणि तेवढी झोप त्यांना पुरायची, कारण ती योग्य वेळी घेतली गेली. आता आपल्याला झोप तर 7 वाजता लागली होती सूर्यास्त झाल्यानंतर, पण आता लाईट आहे, सगळीकडे झगमगाट आहे. 9-10 पर्यंत तर आपण, आपले आई वडील कधी झोपलेच नाही. म्हणजे आई वडिलांचा टाइम गेला 9-10 पर्यंत, आपल्या पिढीचा टाइम गेला 12 पर्यंत. ओके. आणि आता आपल्या पुढची जी पिढी आहे, ज्याला झेल म्हटलं जातं आता, ते तर 3 वाजता नॉर्मल म्हणतात. 3 वाजता झोप, म्हणजे ज्यावेळी आजी आजोबा उठायचे त्यावेळी हे आता झोपायला जातात. तर हा विचारांमध्ये होत गेलेला बदल आहे. आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम 100% होतात. तुम्हाला जर पूर्ण झोप मिळवायची असेल तर तुम्ही 7 ते 9 मध्ये किंवा ऍटलिस्ट 9 ते 12 मध्ये झोपलंच गेलं पाहिजे. ओके. पूर्वी म्हणायचं ना आपल्याकडे, लवकर झोपेल लवकर उठे त्याची आरोग्य धन संपदा लाभेल. आपण कसं काय विसरलो आहे? बरं, आजचं जे जीवनशैली बघतोय की IT इंडस्ट्री असेल, कारण नाईट शिफ्ट आहे, तर ह्या लोकांचं कसं, काही लोक कंटिन्यू नाईट शिफ्ट करतात, त्यांच्या जीवनावर तर प्रचंड, म्हणजे ते कमी वयात म्हातारे दिसायला लागतात. हो, पैसे देतात ना त्याच्यासाठी. ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या तिकडे बसून त्यांना वेळेत झोपायचं, म्हणून ते त्यांच्या उठण्याच्या वेळेत आपल्याला कामाला लावतात, कारण हे कम्पॅरेटिव्हली कमी पैशात मिळतात. ते लोक त्यांच्या आरोग्याची हेळसांड करतायत का? नाही. पण ते जास्त पैसे देऊन तुमच्या आरोग्याची मात्र हेळसांड करायला तयार आहेत. आणि आपली लोक जास्त पैसे मिळतात म्हणून नाईट शिफ्ट करायला पण तयार आहेत. आपली स्वतःची प्रायोरिटी काय याचा विचार केला पाहिजे. काही दिवसानंतर नाईट शिफ्ट करणारे एवढे पेशंट आमच्याकडे येतात, अक्षरशः रडत असतात. त्यांचं पूर्ण हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम त्यांना सुरू झालेले असतात, केस गळणं, केस पिकणं सुरू झालेलं असतं, बॉडीमध्ये पूर्ण चेंजेस झालेले असतात. जोपर्यंत आपल्याला, आपण म्हणतो ना आईच्या दुधाचा कस आहे आपल्या अंगामध्ये, तोपर्यंत काही त्रास जाणवत नाही. आणि ती लोक सुद्धा एवढी हुशार आहेत की यंग लोकांना पहिलं नाईट शिफ्टला लावतात. बरोबर. कारण त्यांना माहिती आहे आता कॅपॅसिटी आहे, त्याला पैसे पाहिजे, तो काम करणारे. एक 10-20 वर्ष झाली, त्याचे प्रॉब्लेम सुरू झाले की तो स्वतःहूनच तो म्हणतो, तुम्ही पैसे नाही दिले तरी चालतील पण मी हा जॉब नाही करणार. बरोबर. त्याला आरोग्याच्या समस्यांनीच एवढं घेरलेलं असतं की तो आपोआप जॉब सोडतो. तोपर्यंत त्यांना नवीन पुढचे बकरे मिळालेले असतात. मी पुन्हा सांगतो, इथं कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नाहीये. मी आरोग्याचा तज्ज्ञ म्हणून तुमच्या समोर जर माझं मत मांडतोय तर ते स्पष्ट असलं पाहिजे, परखड असलं पाहिजे, शास्त्रोक्त असलं पाहिजे आणि जे टाइम टेस्टेड आहे. बरोबर. ही गोष्ट टाइम टेस्टेड आहे ना, रात्री झोपण्यासाठी, जागण्यासाठी नाहीये. बरोबर. सिंपल. आपण काही वटवाघूर कुळातले नाही आहोत की आपण रात्री जागलं पाहिजे. बरोबर. मनुष्य प्राणी हा जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे, डिझाईन आहे, ते दिवसा काम करणं आणि रात्री झोपणं याच्यासाठीच आहे. तर तुम्हाला उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर तुम्ही रात्री झोपलंच पाहिजे. आता ही ज्याचं बिघडलेलं आहे, ज्याची केस गळती झालेली, टक्कल, याच्यावर उपचार काय आहेत? आयुर्वेदामध्ये खूप सुंदर उपचार या प्रत्येक गोष्टीचे सांगितलेले, म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. शिरोधारा, शिरोपिचू, कुट्टण प्रक्रिया, त्याचबरोबर तैलधारा, तक्रधारा, क्षीरधारा, अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या धारांचं वर्णन केलेलं आहे. 4-4 थेंब तेल रोज केसांच्या मुळांची लावणं, याच्या एवढं तर सुंदर औषध कुठलंच नाही. हे मी याच्या पूर्वीच्या माझ्या कित्येक पॉडकास्ट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 4 थेंब तेल रोज, ते दिनचर्येत आलेलं आहे, संडेचर्येत नाही की रविवारी वेळ मिळाला आपल्याला म्हणून तेल लावायचं नाहीये, रोज. आणि स्त्रियांचं अगदी छोटस, पूर्वीच्या काळी जसं स्त्रियांच्या ओटी भरण्याच्या सामानामध्ये खोबरं गूळ दिला जायचा, ते स्त्रियांचं हक्काचं न्यूट्रिशन होतं. ओटी भरण्याचा मुद्दा सोडून द्या, न्यूट्रिशनचा मुद्दा घ्या. म्हणजे निसर्गाचं आपण त्यावेळेस पण पूजन करतो. एक्झॅक्टली. आताही आपले सण उत्सवात नारळ असतो, खारीक असते, खोबरं असतं, बदाम असतो. ह्या गोष्टी आपल्या शरीराचं रिअल न्यूट्रिशन आहेत.
त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या हाडांना ताकद मिळते, दातांना बळ मिळतं, केसांना चांगलं आरोग्य प्राप्त होतं आणि म्हणून यांचं सेवन आपल्या आहारात असलं पाहिजे. आता बऱ्याचदा जिम करणारी लोक असतील किंवा वेट कमी करणं, वेट लॉससाठी, वेट वाढवण्यासाठी लोक न्यूट्रिशन घेतात, जे कंपन्या बनवतात, तर ते घेतलं पाहिजे का? सर साधी गोष्ट आहे, हे फॅड कधी आलं? मागच्या 50 वर्षात. बरोबर, त्यापूर्वी तर नव्हतं. आपल्या मावळ्यांची तब्येत कशी होती? एकदम जबरदस्त. शिवाजी महाराजांचे सगळे मावळे तुम्ही सगळे बघा, ते काय लेवलची त्यांची शरीर यष्टी होती, देह यष्टी होती. 50-50 किलोच्या तलवारीपर्यंत उचलण्याची ताकद होती. इथे एक सिलेंडर उचलता येत नाही त्याला प्रोटीन खाऊन सुद्धा. बरोबर? किंवा जिम मध्ये जाऊन तो वेगवेगळे डंबेल्स उचलत असतो. आणि तो जिम वाला किंवा ते कोणतीही व्यक्ती न्यूट्रिशनच्या अँगलने जेव्हा तुम्हाला आता खूप प्रोटीनची गरज आहे, तुम्ही प्रोटीन तेवढं घेतलंच पाहिजे, एवढं कन्झम्पशन केलं पाहिजे, तुम्ही रोज पनीर खाल्लं पाहिजे आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने प्रोटीन सोर्सेस फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शरीराची पचनशक्ती नसताना सुद्धा लोक जेव्हा जास्त प्रमाणात प्रोटीन घेतात तेव्हा ते प्रोटीन सुद्धा शरीराला त्रास देतं. बापरे. आणि तुमची पचनशक्ती चांगली असेल तर चटणी भाकरी सुद्धा प्रोटीन निर्माण करते, तुमच्या बॉडीमध्ये हवे ते केमिकल तयार करते. तुम्ही सोन्याचा घास खाल्ला, तुम्ही सोन्याचा घास खाल्ला म्हणून तुमची तब्येत चांगली नाही होणार आहे. तुम्ही चटणी भाकरी खाल्ली तरी तब्येत चांगली होणार आहे. म्हणजे एकच गोष्ट इथं महत्वाचं आहे की तुम्ही काय खाताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती पचवताय हे महत्वाचं. त्यामुळे तुम्ही कुठलं प्रोटीन खाताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही ते किती पचवताय हे महत्वाचं आहे. त्यामुळे प्रोटीन खात असाल तर हरकत नाहीये, पण तेवढा व्यायाम करा, तेवढं ते पचवा. नाहीतर आहार असा घ्या की शरीर हवं ते बनवेल. बरोबर. आता हे बिझनेस झालाय, केमिकल युक्त देऊन जिमच्या माध्यमातून म्हणा, टोटली बिझनेस म्हणून मॉडेल. आपण आरोग्याचे काही नियम वाचले पाहिजेत. आपण साधा एक मोबाईल विकत घ्यायला गेला तरी त्याचा आपण लिफलेट एवढं वाचतो, एखादी कार विकत घ्यायला गेलो तर त्याच्याबद्दलची एवढी माहिती वाचतो. आपण आरोग्याच्या बाबतीतच एवढे निराश का आहोत? आरोग्याच्या बाबतीत वाचलं पाहिजे आणि टाइम टेस्टेड गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ना. हे आज रिसर्च पब्लिश करतात की कोलेस्ट्रॉलची थेअरी आता सांगतात, काही दिवसांनी पुन्हा कोलेस्ट्रॉल थेअरी फेल गेली म्हणून सांगतात. परत रिसर्च करतात, तूप पिऊ नका पिऊ नका पिऊ नका, तुपाने कोलेस्ट्रॉल वाढतो म्हणून सांगतात. थोड्या दिवसांनी परत रिसर्च येतो 100 वर्षात 50 वर्षात की तूप सगळ्यात बेस्ट आहे. मागच्याच महिन्यातला रिसर्च, पॅरासिटामॉल खूप सेफ आहे खूप सेफ आहे खूप सेफ आहे म्हणून तिचा गवगवा केला गेला. प्रेग्नन्सीमध्ये सगळे पॅरासिटामॉल खात होते आणि मागच्या महिन्यात रिसर्च पब्लिश केलेला आहे की ऑटिझम जो होतोय लहान मुलांना तो पॅरासिटामॉलमुळे होतोय. आता पॅरासिटामॉल वरती पण बॅन आला. बरोबर. हे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सायन्स टाइम टेस्टेड नाहीये, हे बिझनेस मॉडेल. हे बिझनेस मॉडेल आहे. एखादी वेव असते, एखादी लाट असते, त्या लाटेवरती स्वार होऊन लोकांना पटकन त्याच्यामध्ये आपला प्रोडक्ट विकून परत पुढच्या वेळी दुसरी नवीन लाट तयार करणं, नवीन बकरी शोधणं. असे किती तुम्ही स्वाईन फ्लू बघितला, मंकी फ्लू बघितला, डॉंकी फ्लू बघितला, अजून वेगवेगळे फ्लू बघितले, कोविड बघितला. ओके, आता नंतर लोकांना लक्षात येतं की अरे हे म्हणजे काय फेक होतं. हा, ते नंतर कळतं स्कॅम होता. स्कॅम होता हे नंतर कळतात. म्हणजे अगदीच सगळं स्कॅम नसतं त्याच्यातलं, पण त्याच्या नावाखाली खूप लोकांनी बरेच शहाणे लोक असतात बिझनेस करायला, आपापले बिझनेस ते करत असतात, ते बिझनेस ओरिएंटेड असतात. म्हणून टाइम टेस्टेड शास्त्रांकडे, म्हणजे भारत, उलट आपण भारतीय नागरिक आहोत, भारत माझा देश आहे, येथील परंपरांचा मला अभिमान आहे असं आपण म्हणतो. आयुर्वेदी भारताची सगळ्यात मोठी परंपरा आहे, मग त्याचा आपल्याला अभिमान नको, नुसता अभिमान नको. आयुर्वेदी एकमेव अशी गोष्ट आहे की ती जगाला तुम्ही दिशादर्शक म्हणून देऊ शकता. बरोबर. प्रत्येकाला स्वतःचं आरोग्य उत्तम करायचं असेल तर आयुर्वेद एवढं बेस्ट शास्त्र दुसरं कुठलंच नाहीये. इयत्ता पहिलीपासून आयुर्वेद शिकवलं गेलं पाहिजे. त्यालाच का मागे सरले? तिथेही परत बिझनेस शोधतात का लोक की आयुर्वेद पुढे आल्यावर इकडे केमिकल? तुम्ही आजारी पडणार नाही. तुम्ही योगासनं केली, तुम्ही प्राणायाम केला, लिव्हर खराब होणार नाही, तुम्ही सूर्योदयापूर्वी उठलात, तुम्ही व्यायामाला गेलात, तुम्ही चांगला व्यायाम केला, योग्य वेळेत तुम्ही झोपलात, तर तुम्ही आजारी पडणार नाही ना. रात्री डेटा पॅक फ्री द्यायचं लॉजिक काय? 24 तास जर आजारी पडण्यासाठी. एक्झॅक्टली 24 तास जर सेमच आहेत तर तुम्ही तेच मशीन आहे, तोच तुमचा रिसिव्हर आहे, तर दिवसा द्या ना. उलट पाश्चिमात्य देशांमध्ये तुम्हाला माहितीये का सर, डेटा पॅक वरती बरं लिमिटेशन्स आहेत. बरोबर. एवढंच नव्हे, पाश्चिमात्य देशांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत जोपर्यंत सनलाईट चालू आहे तोपर्यंत ऑफिसेस चालू असतात. बरोबर. 6 वाजले की ऑफिसेस पण बंद होतात, गव्हर्नमेंट ऑफिसेस बंद होतात,
बाहेरचे ऑफिसेस बंद होतात, बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी बंद होतात, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी वाचते, कितीतरी मोठे फायदे होतात. तर या सगळ्या गोष्टींचं आरोग्याशी कनेक्शन आहे, म्हणून आपण ते आरोग्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर येणारी तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करा, तुम्हाला कित्येक गोष्टींच्या प्रश्नांची उत्तर आपोआप मिळते. डॉक्टर साहेब, भृंगराज असेल, आमला असेल, जास्वंदी असेल, हे जे उपाय आहेत, वनस्पती आहेत आणि घरगुती काय उपाय तुम्हाला सांगता येतील, काय परिणाम करतात केसांवर? नक्कीच सर. गंमत अशी बघा की आपल्या मसाल्याच्या डब्यामध्येच आजीबाईचा बटवा. ओके. हो, म्हणजे तो जर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना, तर आपलं आरोग्य आपल्या हातामध्येच आहे. पूर्वीच्या काळी त्यामुळे ती एक औषधाची प्रथमोपचार पेटीच होती जणू काय. बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की ॲन ॲपल अ डे कीप डॉक्टर्स अवे. बरोबर. मला असं वाटतं की ॲन आवळा अ डे कीप डॉक्टर्स अवे. असं ते झालं पाहिजे. एक आवळा जर रोज खाल्ला तर आमल की रसायन असं चरकाचऱ्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या आवळ्यापासूनच च्यवनप्राश बनतो, हे पण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे आवळ्याचे रोज एक स्वामला सारखं द्रव्य खाणं किंवा एक मोरावळ्यासारखा पदार्थ आपल्या आहारामध्ये ठेवणं. काहीच नाही झालं तर एक आवळा, त्याला पूर्वीच्या काळी लहानपणी आम्ही काय करायचो, सुईने असे होल पाडायचो आणि त्याला छान मीठ लावणं किंवा त्याला थोडं साखर लावून तो खायचो. खूप छान लागतो आवळा. तर हे जरी केलं ना तरी आपल्या शरीराचं न्यूट्रिशन पूर्ण व्हायचं. आमचे एक सर होते सर, तुम्हाला गंमत वाटेल ऐकायला, ते म्हणायचे की ज्या ऋतूमध्ये जी फळं येतात ती भरभरून खा. गावाकडे आमचं बालपण गेलं, त्यामुळे बोराचा सीझन आला की बोरं पाडून खायचे, आंब्याचा सीझन आला की आंबे खायचे, पेरूचा सीझन आला की पेरू खायचे, डाळिंबेचा सीझन आला की डाळिंब खायचे, पपया आला की पपया खायचा, सीताफळ आलं की सीताफळ खायचं. असं जर तुम्ही बघितलं ना तर निसर्गाने 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला वेगवेगळी फळं निसर्गतः दिलेली आणि त्यावेळी ती फळं आपण खाल्ली की आपलं आरोग्य अत्यंत उत्तम राहतं. पर्टिक्युलरली केसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बघा, निसर्गामध्ये कोरफड दिलेली आहे, तिचा तुम्ही गर काढला मधला, तिचा ज्यूस घेतला, तो खाल्ला तरी तुमचं आरोग्य उत्तम राहतं, केसांचं आरोग्य उत्तम राहतं. आठवड्यातून एकदा नुसते केस धुण्यासाठी सुद्धा तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. माझे एक मित्र आहेत, त्यांनी आजपर्यंत कधीही दाढी करण्यासाठी कोणतंही जेल घेतलं नाही. कोरफड हीच उत्तम. कोरफडीचा गर काढतात ते, घरामध्ये कुंडीत कोरफड लावलेली कट करतात, त्या कोरफडीचा गर गालाला लावतात, पूर्ण दाढीला लावतात, 2 मिनिटांमध्ये केस एकदम सॉफ्ट होतात आणि त्याच्यानंतर ते रेझरने दाढी करतात. इथं जे कोणी प्रेक्षक बघतायत मी त्यांना आवर्जून सांगितलं की तुम्ही आज करून बघा आणि मग सांगा मला, आम्हाला कॉमेंट करा, तुम्ही कळवा, इथे तुमचा अभिप्राय कळवा. अत्यंत उत्तम आहे ते, अत्यंत उत्तम आहे आणि केसांसाठी उत्तम आहे, त्वचेसाठी उत्तम आहे. कोरफड तर कुमारी, तिचं म्हणजे जणू काय दुसरं पर्यायी नाव आहे आणि त्याच्यामुळे आपल्या त्वचेची पण ती सुकुमारता मेंटेन करत असते. तसंच भृंगराज आहे. पूर्वीच्या काळी आमची आई केस चांगले वाढावेत आणि पांढरे होऊ नयेत म्हणून खोबरेल तेलामध्ये जास्वंदाची फुलं टाकायची, ते तेल कडवायचे एकदा आणि मग ते गाळून ते तेल आम्ही वापरायचो. त्याचा एक खूप सुंदर फायदा होतो. किंवा खूप जण तुम्ही ऐकलं असेल की माक्याच्या सोरसाचं तेल बनवतात, ज्याला भृंगराज म्हटलं जातं. भृंगराज झालं, कोरफड झालं किंवा आता आपण बघितलं तसं आवळा झालं, ह्या सगळ्यांपासून जी तेल तयार होतात सगळ्यात बेस्ट वटजट्याचं तेल, म्हणजे वडाच्या पारंब्या ज्या आहेत ना, त्या कोवळ्या पारंब्या जर तुम्ही आणल्या, कट केल्या आणि त्याची पण एक निर्माण करण्याची विधी आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्या बनवल्या तर तुमचे केस खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागतात. आता ही मार्केटमधली तेल वापरली पाहिजेत का? हा पण खूप एक चांगला प्रश्न आहे. आता एवढं जगामध्ये मार्केट आहे आणि एवढी तेल आलेली आहेत, अजून नवीन रोज 2 तेल येतच आहेत, तरी लोकांचे केस गळतातच आहे ना. बरोबर. म्हणजे 2 गोष्टी आहेत की प्रत्येकाने ना स्वतः घरगुती आपलं तेल बनवत नाही बसलं पाहिजे. बरोबर. कारण त्याच्यामध्ये 1 पाकी, 2 पाकी, 3 पाकी, सहस्त्र पाकी इथपर्यंत प्रकार आहे. आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला कोणतं तेल पचेल, आपल्या रोमकुपांसाठी किंवा आपल्या केसांच्या प्रकृतीसाठी कोणतं आहे. म्हणून आम्ही जशी भारतातली पहिली आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब सुरू केलेली आहे, तसं तुम्ही थोडंसं हेअरचं टेस्टिंग केलं पाहिजे, आपली प्रकृती तपासून घेतली पाहिजे, आपल्याला कोणतं तेल योग्य आहे त्याचं परीक्षण करून आपण ते तेल लावलं पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस चांगले टिकणार. तुम्ही साधी गाडी घेतली त्याच्यात पेट्रोल टाकायला गेला तर त्याला जे योग्य पेट्रोल आहे तेच टाकता ना. डिझेलचे असेल तर डिझेल टाकता, पेट्रोलचे असेल तर पेट्रोल टाकता, इलेक्ट्रिकल असेल तर चार्जिंगला लावता. जसं ते त्याचं इंधन आहे तसं आपलं इंधन सुद्धा ठरलेलं आहे
आणि ते प्रकृतीनुसार ठरलेलं आहे. मानवी इंजिनापेक्षा गाडीच्या इंजिनची काळजी जास्त घेतात. हो. आता केसांमध्ये जर बघितलं तर कधी उवा होतात, डॅन्ड्रफ होतो, कोंडा होतो, तर ह्याच्यासाठी घरगुती उपाय काय आहेत? कुठली तेल आहे? अगदी पूर्वी बघा, ज्यावेळी आपल्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ जास्त होत होता, त्यावेळी आमच्या आजोबा सुद्धा काय करायचे की खोबरेल तेलामध्ये थोडासा भीमसेनी कापूर टाकून रात्रभर ठेवायला सांगायचे आणि ते सकाळी हलकसं कोमट करून ते तेल डोक्याला मसाज करून लावायला सांगायचे. त्याच्यामुळे डॅन्ड्रफ खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. त्याचबरोबर लिंबाचं, कडुलिंबाचं तेल सुद्धा म्हणजे थोडंसं कमी प्रमाणामध्ये घेऊन तीळ तेलामध्ये ते मिक्स करून आपण वापरलं, त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी होतो. किंवा आमची आजी करंजाच्या बियाचं तेल काढायची आणि करंजाच्या बियांचं तेल जर आपण डोक्यासाठी वापरलं तर त्याने सुद्धा डॅन्ड्रफ खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. याच्यात फक्त एक छोट्याशा छटा आहेत, म्हणजे डॅन्ड्रफ, त्याच्यानंतर सेबोराइट डर्मेटायटिस किंवा मग सिबोसोरायसिस आणि मग त्याच्यानंतर सोरायसिस. तर हे जे 4 टप्पे आहेत ना, यांचं परीक्षण झालं पाहिजे. त्यातल्या काही टप्प्यांमध्ये म्हणजे सिबोसोरायसिस सारख्या टप्प्यांमध्ये आपण जर घरगुती तेल, करंज तेलासारखी वगैरे वापरली तर ते अचानक वाढतं, त्याचं प्रमाण वाढतं. सोरायसिस मध्ये सुद्धा हे निषिद्ध सांगितलेलं. म्हणून आमचा अट्टहास असतो की सगळंच घरी करत बसू नका, काही डॉक्टरांसाठी पण ठेवा. त्यांनी अशा चांगल्या लॅब वगैरे काढलेल्या असतात, त्यांच्याकडे जावा, टेस्टिंग करा, बघा, जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या आणि त्यानुसार आपलं तेल निवडून ते वापरा. त्याचा म्हणजे आता चांगला वेळ फायदा. तर घरी नसतोच हो, जॉबमुळे, याच्यामुळे डॉक्टरांना भेटणं सोपं आहे. केव्हाही चांगलं. शरीराच्या बाबतीत निष्काळजीपणा नको. बरोबर. आता हे झालं केस गळू नये म्हणून, पण ज्यांचे गळालेत किंवा एकदमच गेलेत तर त्यांच्यासाठी रिजनरेट होण्यासाठी काय आहे आयुर्वेद? नक्की तुम्ही बघितलं असेल, बरेच तुम्ही आता काही रील्स बघत असाल की जयपाल बीज याची जी पेस्ट करून अख्खे लावलेले आहे आणि अगदी म्हणजे वाळवंटात हिरवळ उगवल्यासारखे केस आलेले की काय, अशा पद्धतीच्या तुम्ही काही रील्स बघितल्या असतील. किंवा लसूण चाई पडलेली असेल तर लसूण घेऊन त्या ठिकाणी घासला जातो आणि त्या ठिकाणी सुद्धा ते केस यायला मदत होते. तर या सगळ्यांच्या पाठीमागे एक शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये जयपालचा उपयोग, लसूणचा उपयोग किंवा खरपर म्हणजे खरपराचा उपयोग, पारिजातक पत्र, पेरूची पानं, या सगळ्यांचा उपयोग करून त्या रोमकोपांना आपण म्हणूयात की मायक्रोडर्मॅब्रेशन केलं जातं. त्याच्यामुळे रोमरंध्र ओपन होतात आणि मग तो केस बाहेर यायला मदत होते. तर आपण मगाशी बोललो होतो बघा की रोमकूप बंद होतात कफाने, त्याच्यामुळे केस गळतात. ती ओपन करण्याच्या विधी म्हणजे हे लोकल ऍप्लिकेशन, ज्याच्यामध्ये डर्मा पेन, डर्मा रोलर, मायक्रोडर्मॅब्रेशन किंवा लसूण लावणं, खरपर लावणं, त्या ठिकाणी निंबपत्र घर्षण करणं, पारिजातक पत्राचं घर्षण करणं, पेरूच्या पानाने घर्षण करणं, एवढंच काय, दगडी बदल त्याचं पण घर्षण केलं जातं. आणि या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे केस येतात. आणि हे सगळे वेल नोन प्रूव्ड उपचार पद्धती आहेत. आपल्या डोक्यावरती भुर्जपत्र, आजकाल तर भुर्जपत्राचं एक जेल पण मिळतं, ते सुद्धा आपण वापरलं तरी आपल्याला त्या ठिकाणी नवीन केस यायला मदत होते. आमच्याकडे एक न्यू ॲलोपेशिया ए सिरम आहे किंवा आपल्याकडे काही अशा पद्धतीची औषधं आहेत की जी आपण त्या ठिकाणी लावली, ट्रायरेज हेअर ऑइल आहे, ते आपण लावलं तरी सुद्धा तिथे खूप चांगल्या पद्धतीने केस येतात. आता बऱ्याच लोकांचा कॉन्फिडन्स खचलेला आहे की टक्कल पडल्याच्या नंतर त्यांना गिल्ट फील होतं. तर खरंच टक्कल पडलेल्या माणसाला म्हणजे जिथं केसच नाही तिथं परत होऊ शकतात? तिथे केस उगवतील की नाही उगवतील हे बघण्यासाठी एक छोटीशी मशीन मिळते सर, त्याला ट्रायकोस्कोप असं म्हटलं जातं. त्या ट्रायकोस्कोपच्या सहाय्याने तुम्ही टक्कल पडलेल्या भागाचं अनालिसिस करून बघू शकता की तिथे हेअर फॉलिकल आहेत की नाही. जर हेअर फॉलिकल असतील तर तिथे केस येतात, हेअर फॉलिकल नसतील तर तिथे केस येत नाही. मग तुमची उपचार पद्धतीची दिशा बदलते आणि मग तुम्हाला हे ट्रान्सप्लांट करायचंय की नाही करायचं हे ठरवता येतं. आमच्याकडे तर एका टक्कल पडलेल्या पेशंटचे हेअर सॅम्पल्स घेऊन त्याची फोटोग्राफी करून अनालिसिस करून 17 पानांचा रिपोर्ट मिळतो. त्या 17 पानांच्या रिपोर्टमध्ये पूर्ण डिटेल अनालिसिस आलेलं असतं की 1 ते 12 पर्यंत याचा कोणत्या नंबरचा पॅटर्न आहे हेअर फॉल मध्ये, म्हणजे टक्कल किती पडलंय त्याचे 12 स्टेजेस आहेत. बरोबर. तुम्ही जर 11व्या 12व्या स्टेजवरती असाल तर तिथे होप्स कमी आहेत, पण तुम्ही 10च्या आतमधल्या स्टेजमध्ये असाल तर तुम्ही 6, 7, 4, 3, 2, 1 पर्यंत सुद्धा परत रिव्हर्स येऊ शकता. आमच्याकडे वय वर्ष 65 पर्यंतचे, मी तुम्हाला फोटोज देतो, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ते लावा बिफोर आफ्टर, तुम्हाला खूप प्रेक्षकांना सुद्धा रिअल स्टोरीज बघायला मिळतील. ऍट द एज ऑफ 65 सुद्धा सर आपण डोक्यावरती केस आणलेले आहेत. आणि मला वाटतं की याच्यात माझं काही श्रेष्ठत्व नाहीये, आयुर्वेदाचं श्रेष्ठत्व आहे, आपल्या आचार्यांचं श्रेष्ठत्व आहे की ज्यांनी एवढे सुंदर उपचार पद्धती आयुर्वेदात दिलेले आहेत.
गरज आहे ती फक्त आपल्याच स्वतःच्या भारताच्या शास्त्राकडे आपण बघितलं गेलं पाहिजे. मॉडर्न मध्ये फक्त एक मिनॉक्सिडिल नावाचं औषध आहे आणि तेवढंच कित्येक वर्ष लोक केस आणण्यासाठी वापरतात. पण तुम्हाला कल्पना असेल, गावाकडे शेतीमध्ये लवकर पीक वाढावं असं वाटत असेल तर आपण युरिया मिक्सचर टाकतो आणि ती पटकन पीक वाढायला लागतं. दारू फवारतात. बरोबर. पण ते बंद झालं की पुन्हा त्या मातीची पण नासाडी झालेली असते आणि ते पीक सुद्धा वाढत नाही. सेम होतंय. सेंद्रिय खत हेच बेस्ट आहे. आता खूप रिसर्च नंतर हे सिद्ध झालेले की तिथं जमिनीचा पोत सुधारायचा असेल, तुमच्या आलेल्या धान्याची क्वालिटी सुधारायची असेल तर तुम्ही सेंद्रिय खतांचाच वापर केला पाहिजे. मला असं वाटतं की मिनॉक्सिडिल सारखे केमिकल वापरणं म्हणजे युरिया मिक्सचर सारखं आहे आणि तुम्ही आयुर्वेदिक आवळा, कोरफड, शिकेकाई अशा सारख्या गोष्टी वापरणं म्हणजे सेंद्रिय शेती सारखं आहे. आणि डोक्यावरती हे जे काश्मीर आहे, जम्मू काश्मीर, हे एक शेतीच आहे आपली. ती शेती आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. मला एक गोष्ट विचारायची की ओवा का होतात? हा खूप चांगला प्रश्न आहे सर. ओवा आणि लिका होण्याचं कारण ग्रंथामध्ये हे उद्भिज प्राणी असं सांगितलेलं आहे. स्वेदातून उत्पन्न होतात म्हणजे घामातून उत्पन्न होतात. तर बघा, ज्या लोकांचे केस असे एकदम दाट असतात आणि त्यांना घाम जास्त होतो ना, तर त्या घामामुळे उबवण्याची प्रक्रिया होते आणि त्या उबवण्यातून त्या ओवा लिका आपोआप त्या ठिकाणी तयार होतात. कधी कधी सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे तुम्ही कुठे चिटकून बसलात, एखाद्या सोफ्याला टेकून बसलात किंवा ज्यांना ओवा लिका झालेला आहे त्यांच्या डोक्याला तुमचा कॉन्टॅक्ट आला तर आपोआप त्यांचं ट्रान्समिशन होतं आणि ओवा लिका निर्माण व्हायला सुरुवात होतात. पण ओवा लिका वाढतात कशामुळे? तर तुमच्या शरीरातल्या उष्णतेमुळे. आणि म्हणून ज्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते त्यांच्यामध्ये ओवा लिकाचं प्रमाण तुम्हाला नेहमीच जास्त बघायला मिळेल. आणि त्याच्यावर उपचार काय? ओवा लिखांवरती पूर्वी तर ट्रॅडिशनल उपचार तुम्ही बघितले असतील. 4 पायऱ्यांवरती बसून प्रत्येकीने एक छान एक 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 शोधायची आणि काढायची. तर जसे पूर्वीच्या काही उपचार होते असे 3 उपचार ग्रंथात सांगितले. आशापकर्ष, प्रकृती विघात आणि निदान परिवर्तन. आशापकर्ष म्हणजे जिथे दिसते तिथून तिला काढून टाकणं आणि मारून टाकणं. ओके. प्रकृती विघात म्हणजे आता जे मी म्हटलं की उष्णताच तयार होऊ न देणं. त्याच्यामुळे आपण धण्या जिऱ्याचं पाणी पिणं, शरीरामध्ये थंडावा निर्माण करेल परिपाठादी काढा आहेत, चंदन अमृत सिरप आहेत, अशा सारखी चंदनाची औषधं आपण घेणं. आणि आशापकर्ष, प्रकृती विघात आणि निदान परिवर्तन. निदान परिवर्तन म्हणजे त्या ठिकाणी केसांच्या ठिकाणी घाम जास्त तयार होणार नाही अशी काळजी घेणं. त्यामुळे डोक्यांचे केस मोकळे सोडणं, फॅनच्या खाली त्यांना सुकवणं, त्यानंतर घाम जास्त येऊ न देणं, रोज त्यांना हेअर वॉश चांगल्या पद्धतीने करणं, ऑइलिंग चांगलं करणं, अशी जर आपण काळजी घेतली तर मग आपल्याला ओवा लिका होत नाही. आता टेलिव्हिजन असेल किंवा सोशल मीडिया असेल, बंबार्डिंग केलं जातं शॅम्पू, ब्रँडेड साबण, तर खरंच ह्या वापरल्या पाहिजेत का? प्रत्येकच जाहिरात खरंच वाईट नसते सर. ओके, काही चांगले प्रोडक्ट पण त्याच्यामध्ये असतात. आपण आपली प्रकृती बघून जर प्रोडक्ट निवडले तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो. कुठले प्रोडक्ट आहेत की ते चांगले वापर म्हणजे सजेस्ट करू शकतात काही? साधारण बघा, प्रोडक्ट्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारण तुमचे केस चांगले राहावेत अशी इच्छा असेल तर केशायू तेल हे आमचं खूप चांगलं आहे जे तुम्ही वापरू शकता. केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर केशायू अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरू शकता. रेग्युलर यूज साठी हवं असेल तर तुम्ही केशायू शॅम्पू वापरू शकता. केस नवीन आणायचे असतील किंवा तिथे ज्या ठिकाणी टक्कल पडलेला आहे अशा ठिकाणी तुम्ही ट्रायरेज हेअर ऑइल सारखं ऑइल वापरू शकता किंवा हेअरो ऑइल आहे बेबीची कंपनीचं, ते पण खूप उत्तम आहे. ते तेल तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. वेगवेगळ्या कंपनीचे अर्थातच वेगवेगळे औषध आहेत. मी ज्या कंपनीचं जे बेस्ट आहे ते सांगतोय तुम्हाला. कारण आमच्या प्रोडक्ट टेस्ट मध्ये सुद्धा ज्यावेळी हेअर सॅम्पल घेतलं जातं, 17 पानांची टेस्टचा रिपोर्ट येतो, त्यावेळी त्या व्यक्तीसाठी काय बेस्ट आहे म्हणजे केशायुर्वेदचं म्हणून आमचंच वापरा असं आम्ही कधीच म्हणत नाही. ज्या कंपनीचं जे बेस्ट आहे ते वापरा असं आम्ही म्हणत असतो. त्यामुळे डॅन्ड्रफ वगैरे असेल तर डॅनो हेअर ऑइल सारखं औषध आम्ही त्या ठिकाणी सजेस्ट करत असतो. नानल फार्मसीचे इक्लोसिन अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू असू देत किंवा प्रोटीन शॅम्पू असू देत, हे सुद्धा उत्तम आहे जे तुम्ही वापरू शकता. कोणत्याही वैद्यांनी बनवलेली अशी टाइम टेस्टेड मेडिसिन्स, तेल, सोप, शॅम्पू, क्रीम तुम्ही वापरले तर खूप चांगला फायदा होतो. अगदी हेअर जेल मध्ये आमचं ट्रायरेज हेअर जेल आहे, वेल्वेक्स हेअर जेल आहे, हे जेल सुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याचाही उत्तम फायदा होतो. किंवा अगदीच नवीन केस आणायचे असतील तर न्यू ॲलोपेशिया सिरम सारखी काही औषधं आहेत ती तुम्ही वापरू शकता. ही सगळीच एक रेंज आहे खूप मोठी आणि खूप सुंदर आहे. आपल्या प्रकृतीचं परीक्षण करून ही जर वापरली तर तिथे निश्चित यश मिळतं. आता हे मध्यंतरी एक बूम उडाला होता, आदिवासी हेअर ऑइल. हो, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी शास्त्राच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. म्हणजे जेव्हा त्या आदिवासी पाड्यामध्ये सुद्धा
त्यांनी अनेक 30, 40, 50 औषधं रान जडीबुटी गोळा करून ज्यावेळी ते औषध सिद्ध करतात त्यावेळी ही सिद्ध तेलही फायदा करतातच सर. कोणत्याही साध्या तेलापेक्षा औषधांनी सिद्ध केलेलं तेल हे नक्कीच जास्त फायदा देत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, कमीत कमी लोक त्याच्यामुळे तेल लावायला तरी लागले. बरोबर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आयुर्वेद असं सांगतं की शिरा श्रवणपादिषु तम विशेषण शिले, म्हणजे केसांचं उत्तम न्यूट्रिशन काय असेल तर ते फक्त तेल आणि तेलच आहे. मग ते तुम्ही कोणतंही लावा. काहीच न लावण्यापेक्षा काहीतरी लावलेलं बरं. बरोबर. मग काहीतरी लावण्यामध्ये अगदी आदिवासी तेल जरी तुम्ही लावलं तरी तुम्हाला त्याचा एक 10%, 20%, काहींना 40% फायदा हा नक्की होतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही जर प्रकृती बघून तेल लावलं तर तुम्हाला 100% फायदा होतो. म्हणून प्रकृती बघा आणि त्यानुसार आपलं तेल सिलेक्ट करा, तुम्हाला अपयश कधीच येणार नाही. आता तुम्ही मगाच्यापासून म्हणताय की टेस्ट करा, पण आमचं कन्फ्युजन झालं, ही टेस्ट नेमकी करायची कुठं? सर, आपले मोदीजींच्या हस्ते अवॉर्ड मिळालेले भारतातलं पहिलं आयुष अवॉर्ड विनिंग असा प्रोजेक्ट आहे केश आयुर्वेद हेअर अँड स्किन केअर प्रायव्हेट लिमिटेड. सर, आपल्या जगभरात 108 शाखा आहेत त्याच्या. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशिया, भारत आणि भारताबाहेर सुद्धा आपण यशस्वीरित्या 2008 पासून सुरू केलेलं, म्हणजे 2016ला खऱ्या अर्थाने केश आयुर्वेद म्हणून नावारूपाला आलेली ही जी आपली संस्था आहे त्याच्यात तुम्ही 108 शाखांपैकी कोणत्याही शाखेत जाऊ शकता. तिथे तुमची स्काल्प फोटोग्राफी, स्काल्प अनालिसिस, वेगवेगळ्या रिजन मधून 5 हेअर सॅम्पल्स घेतले जातात, ते मायक्रोस्कोपिक टेस्टिंगला पाठवले जातात. मग त्याचे रूट, शाफ्ट आणि टीप अशा पद्धतीने बायफर्केशन होऊन त्याचं डिटेल 17 पानांचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो. हे टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. हे टेस्टिंग आपण केलं पाहिजे. अनावश्यक पैसे आपण इकडे तिकडे एवढे खर्च करतो. नुसत्या बाथरूम मध्ये तुम्ही एखाद्याच्या डोकवलं तर तुम्हाला मिनी शोरूम आहे की काय असं वाटेल, एवढे प्रोडक्ट त्याने आणून ठेवलेले असतात. एवढे प्रोडक्ट आणण्यापेक्षा एक टेस्टिंग करून आपल्यासाठी योग्य प्रोडक्ट कुठला, पैसे वाचले, एवढं निवडलं तर पैसे पण नाहीत का आपले वाचले. बरोबर. पण आता हे ऑनलाईन आहे का काही याचे? ऑनलाईन सुद्धा आहे. आपण आपल्या www.keshayurved.com या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा व्हॉट्सअप वरती आम्हाला 9823661688 या नंबरवरती संपर्क करू शकता. तुमची ऑनलाईन केस टेकिंग सुद्धा कम्प्लीट केली जाते. बरोबर. आता मला अजून एक क्युरिओसिटीचा प्रश्न पडलाय की बऱ्याचदा आपण केस धुणे ह्याच्यातच संभ्रम आहे. आता केस धुण्याची योग्य पद्धत कोणती? वा, खूप चांगला प्रश्न विचारला सर तू. आपल्याकडे काय होतं ना की सॅटरडे नाईट किंवा संडे मॉर्निंग हा जनरली महिलांचा केस धुण्याचा कार्यक्रम असतो. आणि मग काय करतात ते, आठवडाभर वेळ नाही म्हणून तेल लावत नाही आणि आता संडेला सुट्टी म्हणून भरभरून तेल लावतात. तर तुम्ही अशी कल्पना करा की तुमच्या घरात एक लहान मुलं आहे, तुम्हाला वेळ नाही म्हणून आठवडाभर तुम्ही त्याला जेवायला देत नाहीये आणि रविवारी तुम्हाला सुट्टी म्हणून आता खा, भरभरून खा असं तुम्ही त्याच्या मागे लागून त्याला खाऊ घालताय. तर असं कसं शक्य आहे? रोज 4-4 थेंब तेल केसांच्या मुळांना लावायला सांगितलेलं आहे. एकाच दिवशी जास्त तेल लावून जेव्हा आपण केस धुतो तेव्हा आपल्याला केस धुवायचे नसतात सर, तेल धुवायचं असतं. म्हणजे काम एका शॅम्पूच्या पुडीत होणार आहे त्याच्यासाठी 2 शॅम्पूच्या पुड्या लागतात. आणि आयुर्वेद असं सांगतो की जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. अरे बाबा. हा, मग जेवढा शॅम्पू लावून तो जास्त फेस तयार करणार तेवढे केस लवकर डॅमेज होणार. तुम्ही बघा सर, महागडे कपडे तुम्ही जेवढे घालता त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं, यूज ड्रायक्लीन ओनली. ओके, बरोबर बरोबर. जेवढे तुम्ही फेस आणून कपडे घासणार तेवढे ते लवकर झिजणार आहे. बरोबर. शेवटी त्याच्यात केमिकल आहे, सोडियम लॉरेट सल्फेट आहे. जेवढा जास्त फेस येणार तेवढी केसांची झीज जास्त होणार आहे आणि केसांची झीज जास्त झाली की केस गळणं वाढणार आहे. काही लोक तर मी अशी बघितलेले आहेत की ते असा शॅम्पू हातावरती पण घेत नाहीत, डायरेक्ट डोक्यावरती टाकतात आणि अंग धुतात आणि शॉवर खाली आंघोळ करतात. सर, हायेस्ट केमिकल कॉन्टॅक्ट होतोय. शॅम्पू लावण्याची एक पद्धत आहे. 1 चमचा किंवा अर्धा चमचा शॅम्पू घ्यायचा आहे, तो 1 मग पाण्यामध्ये टाकायचा, पाण्यामध्ये ते मिक्सचर चांगलं डायल्यूट करायचंय. डायल्यूट केल्यानंतर त्याचा फेस क्रिएट करायचा आहे आणि फक्त फोम काढून तुम्ही हलक्या हाताने केसांना लावायचा आहे, म्हणजे तुमचे हेअर डॅमेज होत नाही. डायरेक्ट केमिकल कॉन्टॅक्टने हेअर सगळ्यात जास्त डॅमेज होतात. पुरुष वर्गाने रोज केस धुतले पाहिजेत आणि स्त्री वर्गाने कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी केस धुतले पाहिजेत. केस धुतल्याने केस गळतात हा गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे. हा, केस धुतल्याने केस गळत नाही, उलट केस धुतल्याने केसांचे रूट स्ट्रॉंग होतात, निर्मलीकरण होतं, स्वच्छता होते आणि केसांची वाढ व्हायला मदत होते. केस न धुतल्यामुळे 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने केस धुण्याची सवय ज्यांना लागते
त्यांच्यामध्ये महिन्याभराचे केस अचानक एकदम त्या दिवशी जास्त गळतात. तो एक फिजिकल ट्रॉमा असतो आपल्या हेअरसाठी, आणि ते गळालेले केस बाथरूम मधले बघून ते पुन्हा महिनाभर केस धुवत नाही. अरे बाप, तो ट्रॉमा बसतो. केस धुण्याची भीती वाटायला लागते. माझ्याकडे खूप पेशंट आहेत असे की सर आम्हाला बाथरूम मध्ये जायची भीती वाटते, केस धुवायची भीती वाटते, असं सांगतात ते. महिला वर्गाला हा महिला वर्गाला त्यांना तो ट्रॉमा बसलेला आहे. कित्येक पेशंट आत्महत्या करायला जातात. बापरे. केस हा तुम्हाला वाटतोय तेवढा सोपा विषय नाहीये सर. एक केस टिकवणं म्हणजे एक चांगलं लग्न लागण्यासाठी मदत करणं आहे. बरोबर. कित्येक चांगल्या मुलांची लग्न केवळ डोक्यावर केस नाहीयेत म्हणून होत नाही. ते स्थळ म्हणून खूप उत्तम असतात, पण डोक्यावरती केस नाहीये म्हणून मुलींनी त्यांना नाकारलेलं असतं. आणि तुम्हाला गंमत वाटेल, मला असं वाटायचं की फक्त पुरुषांनाच टक्कल पडतं. आता आम्ही बघतोय महिलांनाही टक्कल पडतं. अरे बापरे. अक्षरशः टक्कल पडलेल्या महिला क्लिनिक मध्ये येत असतात. एवढे केस त्यांचे जातात. पीसीओडी आहे, पाळीच्या तक्रारी आहेत, थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत, वजन वाढणं, वजन कमी करणं, डिलिव्हरीच्या काळामध्ये या सगळ्यांचा इम्पॅक्ट होऊन महिलांचे केस खूप गळायला लागतात आणि अक्षरशः टक्कल पडतं. एक नवीन रिसर्च आम्ही तर बघितला की ज्यांना ज्यांना पित्ताशयाचे खडे झालेले आहेत त्यांच्यामध्ये तर केस गळणं हे खूप प्राधान्याने आपल्याला बघायला मिळतं. बापरे. मला एक गोष्ट अजून जाणून घ्यायची की ऑफिस वर्क जे आहे तिथं तुमचा धुळीशी संबंध येत नाही, केस तिथं फार डॅमेज होत नाही, पण बऱ्याच वर्ग हा फील्डवर असतो किंवा ग्रामीण भागात आपण म्हणतो रानात शेतात कामाला जातात, तर तिथं धूळ जास्त बसते, तर ह्या धुळीचा परिणाम होतो का? हो, धुळीचा परिणाम हा 100% केसांवरती होत असतो, कारण ती डस्ट हेअर फॉलिकलला ब्लॉक करत असते. आणि म्हणून धुळीच्या ठिकाणी काम करून आपण आलं की आपण डोक्यावरून स्वच्छ आंघोळ करून ही सगळी जी डस्ट आहे ती क्लीन केली गेली पाहिजे. पण महिला वर्गांना कसं शक्य आहे? महिला वर्गाने केलं पाहिजे किंवा कॅप घालून काम केलं पाहिजे. कमीत कमी कॅप घालू शकता, हा, स्कार्फ घालू शकता तुम्ही, कमीत कमी डस्ट डोक्यावरती डिपॉझिट होईल असं तुम्ही प्रयत्न करू शकता. इंजिनिअरिंग फील्ड मध्ये तुम्हाला बघा ते हेल्मेट दिलं जातं, तुम्ही त्या हेल्मेटचा वापर करू शकता. ठरवलं काळजीच घ्यायची असेल ना सर, तर तुम्ही कशी काळजी घेऊ शकता. बरोबर. जो काळजी घेत, अहो सर केस आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणी सारखेच आहेत. तुमची एक तरी मैत्रीण तुम्हाला असंच विनाकारण सोडून गेलेली आठवते का? कोणीच माणसाला असंच विनाकारण सोडून जात नाही. काहीतरी बरोबर. प्रेम कमी पडतं, काहीतरी न्यूट्रिशन कमी पडतं, बरोबर. म्हणून केस आपल्याला सोडून जातात. केस सुद्धा जिवंत अवयव आहे आपल्या डोक्यावरचा, तो असाच सोडून जात नाही. त्याला काहीतरी प्रेम कमी पडतंय म्हणून तो सोडून जातोय, त्याची काळजी घेणं कमी पडतंय म्हणून तो सोडून जातोय. थोडं प्रेम करायला सुरुवात करा, थोडी काळजी घ्या, थोडं न्यूट्रिशन द्या, ते पण तुमची साथ कधी सोडणार नाही. मी सुरुवातीलाच त्याच्यामुळे उल्लेख केला की आत्मविश्वास खचतो, बऱ्यापैकी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे केसाशी. अगदी. कारण मी खूप केसेस पाहिलेत. हा टॉपिक घेण्याचं कारणच ते होतं की तर माझ्याकडे एक सिने तारक होते, सेलिब्रिटी होते, आणि ते बातमी घेऊन आले माझ्याकडे की हे बघा सर, एका सेलिब्रिटीने केस गळतायत म्हणून आत्महत्या केली. हो, लोक आत्महत्या करतात सर. बरोबर. खूप मोठा विषय हा. करिअर संपत आहे ना. करिअर संपतं त्यांचं. आणि त्यामुळे म्हणजे थँक्स टू हेअर ट्रान्सप्लांट असं म्हणावं लागेल की हेअर ट्रान्सप्लांटमुळे तरी ऍटलिस्ट कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास आलेला आहे, पुन्हा एकदा त्यांना जगण्याची उमेद आलेली आहे. तर मी कधी हेअर ट्रान्सप्लांटला, मी आयुर्वेदाचा असलो तरी मी कधी नावं नाही ठेवली त्या गोष्टीला, कारण माझ्या दृष्टीने जे चांगलं आहे, जे उत्तम आहे ते आपण वापरलं पाहिजे. आणि तुम्हाला गंमत वाटेल ऐकायला, हेअर ट्रान्सप्लांटचा उल्लेख आयुर्वेदात आहे. ओके. हो. पण त्यावेळेस कसं करायचं? जुन्या काय काळात त्यांच्या वेळीच्या पद्धती असतील. सुश्रुत संहितेमध्ये त्यांनी रोमसंजनन हा विधी सांगितलेला आहे. नवीन केश रोपण करणं, ज्या ज्या ठिकाणी केस नाहीये तिथे केस पुन्हा आणणं, हे प्रकार होते. सुईने वगैरे करत होते असेल का? हा, कुट्टन बिबो आणि प्रक्रिया सुई होती. पूर्वी असायची. येस, पूर्वी वापरली जायची. कुट्टन प्रक्रिया त्याला म्हटलं जायचं, त्याचाही उपयोग केला जायचा. सर, डोळ्यांची एवढी मोठी सर्जरी सुश्रुताचार्यांनी तर काढली. बरोबर. मोतीबिंदूचं ऑपरेशन सुश्रुतात आलेलं आहे. सुश्रुतात आलेलं नाकाची प्लास्टिक सर्जरी ही जगातली पहिली सर्जरी आहे. मग जर आपल्याकडे एवढा खजाना आहे तर ह्याला जाणून बुजून बिझनेससाठी झाकला जातोय का? दुर्लक्षित केलंय का? असं तुम्ही म्हणू शकता, कारण शेवटी आपल्यावरती 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं सर, आणि त्यांनी सिस्टमॅटिकली आपल्याकडच्या काही गोष्टी ज्या चांगल्या होत्या त्या मुद्दाम डिमॉरलाइज करून टाकल्या. लोकांना त्याचा अभिमान स्वाभिमान वाटावा असं काही ठेवलं नाही. तो त्यांचा पहिला स्वाभिमान काढून घेतला. तुमचा स्वाभिमान काढला तर तुम्ही गुलाम होणार आहे ना सर. बरोबर. स्वाभिमानी लोक कधी गुलाम नाहीच होऊ शकत. बरोबर. हा, त्यांना गुलाम करायचं असेल तर त्यांचं जे बेस्ट आहे ते काढून घ्यावं लागतं.
आणि ते बरोबर त्यांनी भारतीयांचं हेरलं. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान काढून घेतला, संस्कृतचा अभिमान काढून घेतला, गुरुकुल शिक्षण पद्धती काढून घेतली आणि कुलगुरू शिक्षण पद्धती त्यांनी आणली. जे जे तुमच्याकडे बेस्ट होतं, सूर्योदयाला उठणं बेस्ट होतं, रोज तीळ तेल लावून आंघोळ करणं बेस्ट होतं, उठण्याने किंवा राखेनं आंघोळ करणं बेस्ट होतं, हे सगळं काढलं आणि साबण आणले, शॅम्पू आणले, अजून ज्या ज्या गोष्टींना तुमचं आरोग्य अजून खराब होईल अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केल्या. जगभर त्यांनी ह्या गोष्टी केल्या. हो, कारण त्यांनी जगभर राज्य पण केलंय ना सर. बरोबर. ज्या व्यक्तीची महत्वाकांक्षा मोठी आहे आणि ज्यांना जास्तीत जास्त क्षेत्रफळावरती राज्य करायचं, त्यांना अशा पद्धतीच्या बारीक सारीक गोष्टी शोधणं. एक ईस्ट इंडिया कंपनी गेली सर आणि आता हजारो ईस्ट इंडिया कंपनी आल्या आणि हे सगळं रोज तुम्ही 1 ml शॅम्पू वापरला साधा तरी ते 1 ml चा 1 रुपया आज पाश्चिमात्य देशात जातो. बरोबर. इंग्रजांना मिळतं. म्हणजे 140 कोटी जनतेतल्या 100 कोटी जनतेनं रोज 1 रुपयाचा शॅम्पू वापरला तर 100 कोटी रुपये दिवसाला फॉरेनला जातात. 100 कोटी रुपये. म्हणजे मग डॉलरची किंमत वाढणार नाही तर एका बाजूला तुम्ही देश सेवेचे गोडवे घालणार, एका बाजूला तुम्ही म्हणणार की भारत माझा देश आहे, येथील परंपरांचा मला अभिमान आहे, आणि दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य लोकांचे प्रोडक्ट्स खरेदी करून तुम्ही त्यांना बळ देताय. बरोबर. मग नरेंद्र मोदीजी जे म्हणतायत की स्वाभिमानी व्हा, स्वदेशी प्रोडक्टचा वापर करा, तर आपल्याला या फॉरेनच्या कंपन्यांची फाईट करता येणार आहे. बरं, आपल्याकडे काय कमी होतं? आज सर्वोत्तम केस धुण्यासाठी रिठा आणि शिकेकाई फुकट मिळते. घराच्या बाजूला झाड लावलं तर तिथली तुम्ही पाहिजे तेवढी रिठा आणि शिकेकाई घेऊ शकता. आजी सुद्धा आपली रिठा आणि शिकेकाई भिजत ठेवायची आणि केस धुवायला वापरायची, सर्वोत्तम केस राहायचे, फेस पण चांगला यायचा. बरोबर. पण आता आम्हाला काय झालेलं आहे, दुधाने आंघोळ करा म्हटलं तर कसं तरी वाटतं, आणि दुधाने बनवलेला डोचा साबण त्याने आपल्याला आंघोळ करा म्हटलं की भारी वाटतं. म्हणजे हे लॉजिकच करण्याच्या पलीकडचं आहे ना सर. बरोबर. म्हणजे ही गुलामगिरीच आहे, दुसरं काही नाहीये. म्हणजे आधी पूर्वी प्रत्यक्ष येऊन लूट करावं लागायची, आता तिथं बसून लूट करतायत. तिथे बसून लूट करतात, आरामात करतात आयडियोलॉजी आणि रात्री जागून देतात. म्हणजे दिवसाढवळ्या पण नाही, रात्री पण लूट चालू आहे नाईट शिफ्टच्या माध्यमातून. आता थोडासा केसापासून थोडा वेगळा एक प्रश्न मला क्युरियोसिटीने वाटतो विचारावा. येस सर. की जनरली लोक फेस वॉश दिवसातनं 3-3, 4-4 वेळेस लावतात. हो. फेस वॉशने काय इम्पॅक्ट होतो चेहऱ्यावर? जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस, हे सूत्र मगाशी आपण बघितलं. तसंच जेवढा जास्त फेस वॉश आपण करणार आहे तेवढा जास्त आपला त्वचेचा वरचा भाग एक्सफोलिएट होतो. ओके. कारण आपण ते घासूनच करतोय ना, स्वच्छ करण्यासाठी करतोय. त्यामुळे रोमरंध्र ओपन होतात, ड्रायनेस वाढायला लागतो आणि काही दिवसांनंतर चेहऱ्याची त्वचा पांढरी फट दिसायला लागते. तुम्ही बघितलं असेल कित्येक कोरडी पडायला लागते. तर फेस वॉश जास्त वापरणं नक्कीच चांगलं नाहीये. चेहरा कोरडा व्हायला लागतो, खाज सुटायला लागते, नंतर ड्रायनेस वाढायला लागतो. त्याच्यामुळे दिवसातून 1 किंवा 2 वेळा करणं, बाहेरून फिरून आल्यानंतर करणं, हे एवढंच प्रमाण त्याचं योग्य आहे. आता भारत हा निसर्गतः पाहिलं तर विविधतेचा देश आहे. इथं हवामानात पण विविधता आहे, वेगवेगळे ऋतू आहेत. अगदी. तर याचा परिणाम कसा होतो आणि काय काळजी घेतली पाहिजे ह्यातून? खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. आणि भारतामध्ये जगातले सगळे देश बघायला मिळतात तुम्हाला. म्हणजे संघराज्य आहे आपलं सुद्धा, आणि वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे जम्मू काश्मीरच्या लोकांची त्वचा बघा आणि केस बघा, आणि इकडे एकदम कन्याकुमारीच्या लोकांची त्वचा आणि केस बघा, तुम्हाला एकदम डिफरन्स लक्षात येईल. बरोबर. आहाराच्यातले पण वैविध्य आपल्याकडे त्यामुळे बघायला मिळतात. आपल्या केरळाची लोक भरपूर नारळ खातात, खोबरं खातात, सगळीकडे ती खोबऱ्याची चटणी असते. त्यांचे केस किती सुंदर असतात, जाड असतात, मोठे असतात. म्हणजे खोबरं हे केसांसाठी उत्तम आहे. त्याचं आपण आहारात जास्तीत जास्त प्रमाणात सेवन केलं पाहिजे. केसांच्या सुद्धा नरिशमेंट ठरलेले आहेत, केसांसाठी सुद्धा पोषक वातावरण ठरलेलं आहे. पोषक वातावरणात आपण राहिलो, पोषक आहार आपण घेतला तर आपले केस वाढायला लागतात. आणि म्हणून आपल्याला जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे गुजरात पासून अगदी आसाम, मेघालय पर्यंत सगळी विविधता बघायला मिळते. त्वचेमध्ये पण बघायला मिळते आणि केसांमध्ये पण बघायला मिळते. आता पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये केस गळण्याची कारण वेगवेगळी आहेत का? हो. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारींमुळे केस खूप गळत असतात. त्यामुळे खूप महिला पर्टिक्युलरली सर आमच्या पिरियडच्या काळात केस गळणं खूप वाढतं अशी तक्रार करतात, किंवा पाळीनंतर 5व्या दिवशी जेव्हा ते आंघोळ करतात त्यावेळी त्यांचे केस अधिक प्रमाणात गळतात. कारण हे सुद्धा एक डिटॉक्सिफिकेशनच आहे ना. बरोबर. शेवटी केस हा सुद्धा आपला मळच आहे. ग्रंथामध्ये रोज कमीत कमी 100 केस गळणं हे नॉर्मल सांगितलंय.
आता तुम्ही म्हणाल सर रोज 100 केस गळाला तर टक्कलच पडेल. पडेल. तर नखशिखांत केस म्हणजे अगदी हाताचे, पायाचे, दाढीचे, मिशाचे सगळे केस काउंट केले आपण तर 100 केस आपल्या आरामात रोज गळत असतात. आपल्या टॉवेलला सुद्धा लागून कित्येक केस जात असतात. तर हे नॉर्मल आहे. त्याच्यापेक्षा प्रमाण जास्त वाढायला लागलं तर मग केस गळण्याचा व्याधी झालाय, खालित्य किंवा पालित्य असं आपण म्हणू शकतो आणि मग त्याची चिकित्सा आपण केली पाहिजे. आता प्रेग्नेन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीच्या काळामध्ये पण महिलांचे केस गळतात. हो, त्याच्यावर काय उपाय आहे? त्याच्यावरती ग्रंथात जसं आपल्याला सांगितलेलं आहे, पूर्वीच्या काळी गर्भिणी राहिली की तिला सगळ्यात पहिल्यांदा दूध, तूप, लोणी, मग खारी, खजूर असा आहार आईकडूनच यायचा. बरोबर, माहेरचं प्रेम तिथे सुरू व्हायचं आणि डिलिव्हरी नंतर आपोआप डिंकाचे लाडू यायचे, सगळं असा पोषक खारकीचे लाडू यायचे. 4 पाहुणे रावळे भेटायला आले तरी ते खारीक, खोबरं, गुळ घेऊन यायचे. हे कशासाठी यायचं? हे सगळं न्यूट्रिशन आहे त्या स्त्रीचं. त्याच्यातून तिची हाडं बळकट होणार आहेत, मुलाला दूध भरभरून मिळणार आहे आणि केस सुद्धा वाढणार आहे. डिलिव्हरीच्या काळामध्ये त्या एका मातेच्या गर्भाशयामध्ये 2.5 ते 3 किलोचं बाळ तयार झालेलं आहे. ते हिच्याच हाडा मांसातून तयार झालेलं आहे ना. आपण त्याला हाडा मांसाचा गोळा असं म्हणायचो. म्हणजे याच हाडा मांसातून ते तयार झालं. म्हणजे कोणाचं हाड घेतलं त्याने, कोणाचं मांस घेतलं? आईचं. कमजोर झालं, त्यामुळे तिला ऑस्टिओपोरोसिटी येते, तिचे हाडं ठिसूळ होतात, त्यामुळे केस गळायला लागतात. म्हणून तिने जर कॅल्शियम सप्लिमेंट चांगले घेतले, अस्थि पोषक द्रव्य चांगली घेतली, खारीक, खजूर, बदाम, डिंक, गोडंबी यासारख्या पदार्थ त्याचं सेवन तिने जास्त केलं तर त्याचे केस गळणं पटकन थांबतं, बाळाला पण न्यूट्रिशन चांगलं मिळतं. आता ध्यान असेल, योगा असेल, प्राणायाम याचा केसांवर कसा परिणाम? सो प्रत्येक गोष्टीचा फायदा आहे. गंमत वाटेल तुम्हाला, पूर्वीच्या काळी वाकून नमस्कार केला जायचा. हा, मग बुद्धिवर्धक येते, आई वडिलांच्या पाया पडणं, सकाळी उठल्यानंतर गुरुजनांच्या पाया पडणं किंवा कोणतीही गोष्ट पाया पडणं, याच्यातलं फक्त फिजिक्स समजून घ्या तुम्ही. तो ज्यावेळी फॉरवर्ड बेंडिंग करतोय आता, त्यावेळी रक्तप्रवाह वाढतोय केसांकडे, तात्पुरता का होईना, पण तो वाढलेला रक्तप्रवाह आपोआप रोमकूपांपर्यंत पोहोचतोय आणि हेअरचं न्यूट्रिशन वाढतंय. त्यामुळे ज्या लोकांना उत्तम केसांचं आरोग्य पाहिजे त्यांनी पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन, शशांकासन अशा पद्धतीची आसनं केली पाहिजे. फॉरवर्ड बेंडिंगची आसनं जास्तीत जास्त केली पाहिजेत. त्यांचा केसांकडे रक्त पुरवठा वाढतो आणि केस गळणं थांबतं. एवढंच काय, मगाशी आपण बघितलं, क्रोध, शोक आणि श्रम, मेडिटेशन करा, शांत राहा, चिंता जाईल, स्ट्रेस जाईल, आपोआप तुमचं केस गळणं आणि पिकणं कमी व्हायला सुरुवात होईल. अनुलोम विलोम, शीतली सितकारी, किती सुंदर प्राणायाम सांगितलेले आहेत. तुमच्या शरीरात उष्णता वाढली असेल तर शीतली आणि सितकारी सारखे प्राणायाम करायचे की जे प्राणायाम तुम्हाला आपोआप केस गळण्यापासून मुक्ती देणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की योगासन, प्राणायाम, सूर्य नमस्कार तर जगातला सर्वोत्तम व्यायाम आहे. त्याच्यात सगळ्या प्रकारचे बेंडिंग होतात, सगळ्या प्रकारचे. आणि म्हणून ज्या लोकांना उत्तम आरोग्य पाहिजे त्यांनी कमीत कमी 21 सूर्य नमस्कार रोज घातले पाहिजे. आता येत्या पुढील 10 वर्षाच्या काळात केस आणि त्याच्या संशोधनात तुम्ही काय अपेक्षित करू शकता, म्हणजे अपेक्षा ठेवता की काय रिसर्च व्हायला पाहिजे, काय संशोधन व्हायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही सर. मी दुबईमध्ये एक पेपर प्रेझेंट केला होता, ज्या पेपर प्रेझेंटमध्ये हेअर मेडुलाचे जे प्रकार असतात, कंटिन्युअस, इंटरप्टेड, फ्रॅगमेंटेड, सॉलिड आणि नन, देअर आर 5 टाइप्स ऑफ हेअर मेडुला. त्या हेअर मेडुलाचे प्रकार आणि एकदम एन्सेंट तुमची प्रकृती, वातजे, पित्तजे की कफजे, याचे कॉम्बिनेशन करून एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. मला तिथे सुद्धा आयुषचा फर्स्ट प्राइज मिळाला होता, इंटरनॅशनल प्राइज होता तो. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे जे रिसर्च आहे की जे एन्शियंट सायन्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यांना क्लबिंग करून होत आहे. उदाहरणार्थ एक कोलकात्याच्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये मी एक पेपर प्रेझेंट केला होता जिथं रोल ऑफ पीआरपी इन रसक्षयजन्य खालित्य असा माझा रिसर्चचा टॉपिक होता. की पीआरपी आजकाल तुम्ही ऐकलं असेल की इथून ब्लड घेतलं जातं, ते सेंट्रीफ्यूज केलं जातं, मग त्याच्यातलं प्लाझ्मा फक्त सेपरेट केला जातो आणि तो डोक्यामध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने इंजेक्ट केला जातो. तुम्हाला गंमत वाटेल, आयुर्वेदामध्ये सुद्धा केदारी कुल्ल्या न्याय, क्षीरदधी न्याय आणि खलेकपोत न्याय अशा 3 वेगवेगळ्या न्यायांच्या सहाय्याने न्यूट्रिशन पटकन केसांपर्यंत पोहोचवायचं असेल तर रस रक्त संवहनातला फक्त रसधातू बाजूला काढला गेलेला आणि तो तिथे दिलेला आहे. तर मला असं वाटतं की हे कोलॅबरेटिव्ह रिसर्च आहे सर. पॅथी महत्वाची नाहीये, रिझल्ट महत्वाचा आहे. आजकाल काय झालेलं आहे, रिसर्च इज सक्सेसफुल, व्हॉट हॅपन, पेशंट इज डेड. म्हणजे पेशंट मेला तरी चालेल, रिसर्च आमचा सक्सेसफुल झाला पाहिजे किंवा तुम्ही अवॉर्ड मिळाला पाहिजे किंवा कुठल्याही तरी तुम्ही
आयसीयू मध्ये जावा. मी आयसीयू मध्ये गेलो होतो, तर तिथे म्हणजे अक्षरशः नातेवाईकाला थंडी वाजत होती, एवढे आपण कुडकुडत असतो. पेशंटचं काय होत असेल सर, त्याला निमोनिया झालेला आहे, त्याला इकडे ऑक्सिजन लावून ठेवलेला आहे, वरती एवढा एसी चालू आहे. बापरे. विचारा तुम्ही त्यांना कशासाठी एसी लावलेला आहे. पहिलं उत्तर असतं त्या मशीन जगवण्यासाठी, पेशंट जगवण्यासाठी नाही. बरोबर. एवढ्या महागड्या ज्या मशीन्स आणून ठेवलेल्या आहेत त्या जगवण्यासाठी. आणि दुसरं एक सोफिस्टिकेटेड आन्सर तिथं दिलं जातं की याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन होतं, त्यामुळे दुसरे बॅक्टेरिया आतमध्ये येत नाहीत, दुसऱ्या बॅक्टेरियाची ग्रो होत नाही. आपण पेशंट मरतोय त्याचं काय? त्याच्यावरती तुम्ही 2 ब्लँकेट टाकणार, 2 गोधड्या टाकणार, ओके, पण त्याच्यापेक्षा एसी कमी करा थोडा. बरोबर. ह्या गोष्टी आपण भारतीय शास्त्राच्या सहाय्याने समजून घेतल्या पाहिजेत. याच्यासाठी कोलॅबरेटिव्ह रिसर्च झाले पाहिजे. त्याचं डाएट प्लॅन आयुर्वेदानुसार द्या, त्याची थोडीशी इम्युनिटी कशी वाढेल याच्यासाठी आयुर्वेदिक टिप्स तुम्ही तिथे फॉलो करा. एवढंच काय, कित्येक आयसीयू मध्ये सुद्धा जाऊन आम्ही आयुर्वेदिक उपचार देतो. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी इंटिग्रेशन इज द नीड ऑफ करंट इरा. तुमच्या प्रश्नाचं अत्यंत सोपं उत्तर जर काय असेल तर मी ते हे म्हणेल की तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारलेला आहे. इंटिग्रेशन झालं पाहिजे. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी सगळ्यांनी एकत्र येऊन पेशंट जगवणं हे फायनल एम ठेवलं पाहिजे. बरोबर. तुमची पॅथी जगवणं हे फायनल एम नसलं पाहिजे. आज आम्ही काय आयुर्वेद मध्ये आमचा रिसर्च पॅनल तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी अशी सगळ्या टॉप डॉक्टरांची एक टीम बनवलेली आहे. पेशंट जगला पाहिजे, त्याचे केस जगले पाहिजे, तो टिकला पाहिजे, हे पहिलं प्रयोजन आहे. माझं क्लिनिक टिकलं पाहिजे, माझी पॅथी टिकली पाहिजे हे नाही. तो ज्यासाठी आलेला आहे ते टिकलं पाहिजे पहिलं, ती पहिली प्रायोरिटी. मग आपल्या टीम पैकी कोणीही त्याला बरं करा, सगळ्यांचे ब्रेन त्याच्यामध्ये वापरा आणि पेशंटला बरं करा. हा फायनल आम्ही त्याच्यातला एक जो मेन मोटो आहे तो ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतंय सर की इंटिग्रेशन हीच की असणार आहे. इथून पुढे लोकांनी रिसर्च, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न सायन्स असे क्लबिंग करून रिसर्च केले पाहिजेत. आणि त्या प्रत्येक रिसर्चचा एंड हा पेशंट सॅटिस्फॅक्शन, पेशंट रिझल्ट हा असला पाहिजे. डॉक्टर साहेब, केस टिको न टिको, माणूस टिकला पाहिजे, त्याचा आत्मविश्वास टिकला पाहिजे. अगदी सर. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल ज्याचे केस गेलेत किंवा परत आले नाहीत? सर, माझ्याकडे एक एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी होते आणि त्यांचं असं झालं होतं की डोक्यावरचे केस जायला लागले म्हणून त्यांचं नुकतंच जे त्यांना गर्लफ्रेंड मिळाली होती ती पण अगदी सोडून जायला लागली, अशा ते टोकामध्ये आले होते. आणि त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. आणि 1 महिन्यावरती तर एमपीएससीची मेनची परीक्षा त्यांची होती. आणि ते खूप डिप्रेशन होऊन माझ्याकडे आले आणि ते म्हटले की सर काहीही करा पण तुम्ही म्हणजे माझे केस टिकवा, माझं खूप गोष्टी याच्यावरती डिपेंड आहेत, माझा इंटरव्ह्यू डिपेंड आहे, माझी गर्लफ्रेंडचा होकार याच्यावरती डिपेंड आहे, काही करा. त्यांना मी जो सल्ला दिला होता तो मला इथे आवर्जून सांगायचा आहे. तेव्हा मी त्यांना हा सल्ला दिला की सर डोक्यावरचे केस नाही राहिले तरी चालतील, 1 महिनाच राहिलाय, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो पोस्ट आली ना तर ती गर्लफ्रेंड पण परत येईल. हा, आणि तसंच झालं. जशी त्यांची पोस्ट निघाली ते क्लास 1 ऑफिसर झाले, तिने परत होकार दिला. सर, आपला आत्मविश्वास महत्वाचा आहे. आज लोळी लोक, पांगळी लोक सुद्धा करतायतच ना, खूप चांगल्या पद्धतीने, त्यांना आशा आहे जीवन जगण्याची. एक्झॅक्टली. विकलांग लोक पण किती सुंदर काम करतात. देवाने तुमचे डोळे काढून घेतले तर देव तुम्हाला आवाज चांगला देतो, कान काढून घेतले तर तुम्हाला अजून तुमची स्मरणशक्ती चांगली देतो. असं देवाने तुम्हाला काही ना काही दिलेलं आहे. जे नाहीये किंवा जे काढून टाकले त्याच्याकडे बघू नका, जे आहे त्याच्याकडे बघा. एवढंच काय सर, माझ्याकडे एक पेशंट आहेत, शेवटच्या केसापर्यंत लढतात. अरे बापरे. ते म्हणतात की सर तयार झाली हो, मग आपण लढलं पाहिजे. आपला आत्मविश्वास एवढा स्ट्रॉंग पाहिजे की शेवटच्या केसापर्यंत लढायची आपली तयारी असली पाहिजे, मग काही अडचण येत नाही. आणि गेले तर गेले. हा, गेले तर गेले, मी टिकलो पाहिजे, वादच नाही. आपलं शरीर जे आपल्याला जगण्यासाठी महत्वाचं आहे ना त्याला आधी टिकवतो. इथं जर राष्ट्रपती आला तर तुम्ही त्याला सिक्युरिटी द्याल का नगरसेवकाला सिक्युरिटी द्याल? राष्ट्रपती. मग तुमचा एमपीएससी यूपीएससीचा तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही आयटी फील्ड मध्ये आहात, तुम्ही एखाद्या बँकेत आहात, तर बौद्धिक काम जास्त आहे ना. बरोबर. शरीर मेंदूला टिकवेल का केसांना टिकवेल? मेंदूला टिकवेल. त्याला न्यूट्रिशन जास्त देणं गरजेचं आहे. जर तुम्ही शारीरिक कष्टाची कामं करत असाल तर तुमचं लिव्हर जगलं पाहिजे, स्प्लीन जगलं पाहिजे, किडनी जगली पाहिजे. यांना सगळं न्यूट्रिशन केलं जातं आणि त्यामुळे केसांचं न्यूट्रिशन काढलं जातं.
शरीराने केसांचं न्यूट्रिशन कमी केलंय, याचा अर्थ तुमच्या व्हायटल ऑर्गनचं न्यूट्रिशन वाढलंय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःला टिकवणं, स्वतःतले महत्वाच्या ऑर्गनला टिकवणं हे जर प्रयोजन असेल तर केसांचा मग तिथं खूप विचार नाही केला तरी चालेल. आपलं लाईफ मधलं एम काय ते महत्वाचं आहे. त्यामुळे सर तुम्ही आत्मविश्वासाचा जो प्रश्न विचारला ना तो खूप महत्वाचा आहे. बाकी सगळं डोक्यावरचे केस गेले तरी चालतील, आत्मविश्वास नाही गेला पाहिजे हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. जगण्यासाठी काय लागतं आपल्याला. काही लोक उगीच म्हणजे एक केस पांढरा झाला तरी त्याचं एवढं टेन्शन घेत बसतात, किंवा थोडं टक्कल पडायला लागलं तर त्याचं एवढं टेन्शन घेतात की त्या टेन्शनने केस जास्त घेतात. तर टेन्शन नाही घेतलं पाहिजे. आत्मविश्वास कधी कमी नाही होऊ दिला पाहिजे. शेवटी सर शरीर हे नाशवंत आहे, आज ना उद्या ते जाणारच आहे. आपण शाश्वत आहे, आपला आत्मा शाश्वत आहे. प्रामाणिक कामं केली पाहिजेत, सुंदर कामं केली पाहिजेत. आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगलं पाहिजे. खूप छान सर. आज खूप जबरदस्त आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं, की आयुष्याची शिदोरी दिली. तुम्ही नुसतं केसाबद्दलच नाही सांगितलं तर जीवनाबद्दलही सांगितलं. सर तुम्ही आलात आमच्या सत्ता मंचावर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात डॉक्टर हरीश पाटणकर साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी केस आणि केसांचे आरोग्य या विषयावर माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. डॉक्टर पाटणकर साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, भेटूया पुन्हा एकदा नव्या विषयावर एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.